सर्वांचं असलेलं स्वागत शब्दातही परत सांगतो। अलीकडच्या काळात हे माझे लाडके शब्द आहेत आणि चाणक्यात वावरणाऱ्यांना ते माहिती आहे की स्वागत आणि शुभेच्छा ह्या वेगळ्या करण्याची गोष्ट नाही, त्या आहेतच। आपण मराठीत काही वेळा शब्दरचना वापरतो, दरवाजे उघडे आहेत। माझं म्हणणं आहे दरवाजेच नाहीत, ज्या दिशेने यायचं असेल त्या दिशेने अप्रोच आहे तो ईश्वराच्या मंदिराचा जो गाभारा आहे। तेव्हा असं वेगळं स्वागत नाही, स्वागत आहेच, आणि वेगळ्या शुभेच्छा काय त्या फक्त शब्दात बोलतो। येणाऱ्या नवीन वर्षाच्याही शुभेच्छा आहेत। मला हे विशेष वाटतं की रूढार्थाने आत्ताचं बोलणं मनोरंजक नाहीये, आणि तरी तसं खरं म्हणजे WTO आणि नंतर आता कोपेनहेगनची नुकतीच संपलेली परिषद, हे दोन्ही विषय तसे गंभीर आहेत, तरी आपण एवढ्या संख्येने येतो यामध्ये एक प्रकारे आशेचा किरण आहे। म्हणूनही विशेष स्वागत आणि शुभेच्छा पुन्हा एकदा शब्दातही व्यक्त करतो। लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे, तेव्हा त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेत। कुठल्याही प्रकारे जात पंथ धर्म असे भेद न बाळगता सुद्धा एक प्रकारे अनेक जण ख्रिसमससाठी सज्ज होताना दिसतात। ख्रिसमसच्या मी शुभेच्छा देऊन ठेवतो। माझ्या हिंदू मनाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपल्यासाठी ईश्वर एकच आहे। ते सर्वांमध्ये भरून राहिलेल्या एकाच चैतन्याचं नाव आहे। तुम्हाला ज्या नावाने त्याला बोलवायचंय त्यांनी जरूर बोलवा, आणि त्याच्याकडे पोचण्याचा आणि मुक्तीचा ज्याला योग्य रस्ता वाटतो त्यांनी जरूर जावं। आपसामध्ये भांडण द्वेष रक्तपात याला काही स्थान असायचं कारण नाही, जागा असायचं कारण नाही। मी जो युरोप आता पाहिला तोही ख्रिसमससाठी एकीकडे सज्ज होणारा, पण गेल्या शतकभरामध्ये नाही इतका कडक हिवाळा सहन करणारा युरोप आहे। बर्फांचे साठलेले ढीगच्या ढीग, एरवी युरोपला सवय आहे त्याची, त्यामुळे त्यांच्या यंत्रणा सज्ज आहेत की रात्रभर किंवा दिवसभर बर्फ सतत भुरभुर पडत असला तरी तो पटकन दूर करून ट्रॅफिक नीट चालू राहील असं। पण यावेळेला ट्रॅफिक बंद, बर्फामध्ये गोठून काही जण गेली हे अशक्य वाटणारं युरोप करता। बर्फात गोठून माणसं जाणे म्हणजे भारतामध्ये भूकबळी पडण्यासारखं। आणि या देशात एक काळ असा होता की जेव्हा भूकबळी पडत होते तो शर्मेचा काळ होता, दुःखाचा काळ होता। पण आता निदान 30 वर्ष झाली की शेती क्षेत्रामध्ये भारत स्वयंपूर्णही झाला, शेती क्षेत्रामध्ये निर्यातदार झाला, आणि आता भारतामध्ये भूकबळी ऐकू नये। दारिद्र्य अजून आपल्याकडे खूप आहे, पण आता भूकबळी ऐकू नाहीये। तसं युरोपमध्ये थंडीने गारठून 100हून जास्ती जण गेले, आणि तरी एकीकडे ख्रिसमससाठी सुद्धा सज्ज होणारा युरोप पाहणं हे एक दृश्य विलक्षण होतं। सगळी दिव्यांची रोषणाई, रंगांची खैरात, वाढता हिवाळा, वाढतंय बर्फ, पण म्हणून लोक डिफेन्सिव्ह नाहीत बनत। कोशामध्ये जाऊन फक्त एका उबदार आपापल्या घरातल्या गरम ठिकाणी नाही थांबत, उलट थंडी निमित्तचे सण आहेत। विंटर ऑलिम्पिक्स आहे, ते व्हँकुव्हरला आहे आता 2010 मध्ये आता, आणि लहान लहान मुलांच्या सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर सहली निघत होत्या। असे सगळे मस्तपैकी अंगभर ते न्यूट्रिनो चॉकलेटच्या जाहिरातीमध्ये जशी पोरं आहेत ना, गोड गोड गोजिरी आणि गब्दुल, कारण ते स्वेटर आणि सगळे मोठे घालून, पण त्यांचे शिक्षक शिक्षिका घेऊन थंडी आणि बर्फ पडतोय म्हणून मुलांची सहल, म्हणजे आउटगोईंग जगभर पोचणारा ज्या युरोपने वसाहतवाद पण स्थापन केला, आपण त्याचे शिकार होतो पण, आणि अजून त्या शिकारीतनं बाहेर पडलो तसं मला वाटत नाही मनाने। पण तोच युरोप थंडीचा सुद्धा बाऊ न करता आणि घरात म्हणजे डिफेन्सिव्ह कोशात न जाता बाहेर पडतो, तो युरोप पाहता आला। तेव्हा सर्वांना या शुभेच्छा, आणि आपण पाहतोच की आपण आपलं काम मुळामध्ये प्रार्थना सर्वेत्र सुखीनः सन्तु ही घेऊन सुरू करतो। आपण ह्या संख्येने जमतो, पण डोळे मिटून श्वासावर लक्ष देऊन ईश्वराने विश्वाचं कल्याण करावं ही प्रार्थना, मग जे काम आपल्याला करायचंय ते करायला लागायचं। कारण की मी या श्रद्धेतून बोलतोय की मुळामध्ये विश्वाच्या एकात्मतेचं स्वप्न पाहणाऱ्याच आद्य संस्कृतीचे आपण आजही पाईक आहोत, वारसदार आहोत। भारताचाही राष्ट्रविचार हा विश्वाशी शत्रुत्व घेणारा राष्ट्रविचार नाही। जाणीवा विस्तारत जाव्यात, त्यामध्ये एक आतलं वर्तुळ, हा माझा देश, हे माझं राष्ट्र, त्याची एकात्मता, त्याचा विकास। पण जाणीवा जशा विस्तारत राहतील तसे त्यामध्ये विश्व येतं। आपल्याला ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेल्या प्रार्थनांमध्ये अवघे विश्वची माझे घर पण आहे,
आणि सगळं 9000 ओव्यांचं वेदांत सांगून झाल्यानंतर ज्ञानोबा आपल्याला शिकवतात ती प्रार्थना आता विश्वात्मके देवे. कार्यकर्ता म्हणून भारताकडे पाहताना मला वाटलंय की भारताची ही वेळ सगळ्या साखळ्या तोडून, सगळ्या भिंती पाडून, सगळे डिफेन्सिव्ह कोर्स दूर करून आता जगभर जाण्याची आहे मुळात. त्या जगाला देण्यासारखं भारताकडे खूप आहे का? निश्चित आहे. जगाकडनं घेण्यासारखं आहे का? तेही घ्यायला कमीपणा मानण्याचं कारण नाहीये. तर मला ज्ञानोबाच्या चरणीच प्रार्थना करावीशी वाटली की थोडा बदल करून आता विश्वात्मके देशे, भारताने विश्वात्मक होणे. कारण मुळामध्ये शिवाय 1991 नंतरचंही जग जवळ आलंय, एकत्र आलंय. ते राजकीय अर्थाने असेल, कोणाला आवडो अगर न आवडो, आर्थिक अर्थाने तर आहेच आहे. तंत्रज्ञानाने जवळ आणलंय. सगळं जग एका क्लिकच्या बटनाच्या एका क्लिकवर आहे. जिओग्राफी इज हिस्ट्री असं छान वाक्य खरं वाटावं असं एक ग्लोबल व्हिलेज प्रश्न आपल्या समोर, त्या विश्वग्रामामधले आपण एक दरिद्री नागरिक असणार आहोत का भौतिक दृष्ट्या सुद्धा समृद्ध, जिथे समता, समाजामध्ये समता आहे आणि संपत्तीचं समतापूर्ण वाटप आहे, पण या ग्लोबल व्हिलेज मधला सन्मानाचा नागरिक. हे भारताला स्थान हवं असेल तर आपल्यालाही करण्याजोगं काम भरपूर आहे. म्हणून आपण चाणक्य मंडलचं ध्येयवाक्य ठरवलं हे, टू डेव्हलप यूथ विथ ग्लोबल कॉन्शियसनेस अँड कॉम्पिटन्स. ज्यांना विश्वाच्या विषयांचं भान आहे, वैश्विकता आणि जीवनामध्ये आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये जो आम्ही दर्जा गाठू तो जागतिक दर्जा असेल. स्पर्धेचं पण जे भान हवंय ते जागतिक स्पर्धेचं भान हवंय की मी ज्या क्षेत्रात असेल ते UPSC MPSC आणि कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत आपल्याला अलर्जी कशाची नाही. जीवनात जे करायचं ते जोपर्यंत दुसऱ्याच्या शोषणावर आधारित नाहीये, ते निर्मितीवर आधारित आहे आणि माणसांची नाती जोपर्यंत परस्पर सन्मान आणि समतेवर आधारित आहे तोपर्यंत कुठल्याही क्षेत्राबद्दल अलर्जी बाळगण्याचं कारणच नाही. पण त्या क्षेत्रातल्या जागतिक दर्जा गाठणे म्हणजे निर्मितीची जी क्षमता आहे, क्रिएटिव्हिटीची, ती जागतिक दर्जा, त्याला शोभा तसा अभ्यास पाहिजे, त्या विषयांची समज पाहिजे, तेवढा मोठा आवाका पाहिजे, आपला सर्वांचा मिळून पाहिजे. आणि असे मिळून जेव्हा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आम्ही प्रवेश करू तेव्हा एकीकडे ते जागतिक दर्जा आपल्या कर्तव्यारीचा आहे, आपल्या कामाच्या क्षेत्रात जागतिक भान आहे आणि जे निर्मिती करू आपल्या कामांच्या मधनं ती जागतिक दर्जाची स्पर्धेचं जे भान पाहिजे. कॉम्पिटिशन, ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. जगाच्या दृष्टीने डोळ्यासमोर येणारी आता ही 2 क्षेत्र होती. म्हणून तर ह्या दौऱ्याची कल्पना माझ्या मनात आली. मध्ये एक WTOची मंत्रीस्तरीय परिषद होऊ शकली नव्हती, इतके आंतरराष्ट्रीय पातळीला गंभीर मतभेद होते. जग एकत्र येणे आणि सगळं जग एक समान खुली बाजारपेठ बनणे म्हणजे जगाची अर्थव्यवस्था आहे आणि ज्याची इंटरलिंक आहे. आता त्यात नाहीत असे म्हणावेत असे 2च देश फार तर म्हणता येतील, ते म्हणजे उत्तर कोरिया आणि म्यानमार. पण WTOची परिषद मध्ये 2007 मध्ये क्योतोला ठरली होती, ती होऊ शकली नाही, इतके गंभीर मतभेद होते. त्यानंतर अनाउन्स झाले की आता जिनिवाला होईल. मंत्रीस्तरीय परिषद हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सर्वोच्च डिसिजन मेकिंग प्लॅटफॉर्म आहे. निर्णयाचं जे व्यासपीठ आहे ते सर्वोच्च आहे. मंत्रीस्तरीय म्हणजे त्या त्या देशाचे व्यापार वाणिज्य मंत्री, त्यांना त्या त्या देशाची जी कुठली राजकीय व्यवस्था असेल, लोकशाही असेल, हुकुमशाही असेल, घटनात्मक राजेशाही असेल, कुठलाही फॉर्म असेल लोकशाहीचा, पण त्यांचा जो व्यापार वाणिज्य मंत्री असेल त्याला त्यांच्या देशाच्या घटना आणि सरकारने ऑथराईज, अधिकार दिले, अधिकृत, प्राधिकृत केलेलं, त्यांची परिषद, निर्णय होतात तिथे. ती जिनिवाला अनाउन्स झाली. माझ्या मनातल्या या विश्वात्मकतेच्या कार्यकर्त्याला खुणावणं चालू झालं की आपण गेलं पाहिजे, मनात आलं गेलं पाहिजे. त्याच वेळेला गेले विशेषतः 2 वर्ष पूर्वतयारी चालू आहे आणि त्याच्या सतत वार्ता आहेत, त्याचा आपला अभ्यासही चालू आहे. आणि पर्यावरण हा आज जगासमोर, मानवतेसमोर असलेला सर्वात मोठा आव्हान आहे. एक सिंगल चॅलेंज, सिंगल ग्रेटेस्ट. तर विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाच्या मनात शंका असणार नाही की तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनासकट उभ्या मानवतेसमोर असलेलं सर्वात फंडामेंटल आणि अभूतपूर्व, यापूर्वी असं आव्हान नव्हतं असं आहे. बाकीची आव्हानं आहेतच मोठी,
पण पर्यावरणाचा समतोल ढासळला तर आपले सगळे प्रश्न संपले. काही 2010च्या प्रिलिमची काळजी करायचं कारण नाही, टेन्शन घेण्याचं कारण नाही. आजची मॅच भारत जिंकेल का आज लगेच होईल असं मला वाटत नाही, त्यामुळे बहुधा आजची भारत जिंकावा तिकडे. पण सगळ्या प्रश्नांचं अंतिम उत्तर म्हणजे पर्यावरणाचा नाश आणि जागतिक पर्यावरणाचा समतोल ढासळणे. त्या आपण नुसते आता उंबरठ्यावर नव्हे, बहुधा उंबरठा पार पण केलाय. आपण बोनस टाइमवर आहोत, सगळ्या जगाला भान आहे. 2 वर्ष तयाऱ्या चालू आहेत. त्यामुळे क्योतो प्रोटोकॉलच्या जागी जो नवीन जागतिक कायद्याच्या दृष्टीने सर्वांवर बंधनकारक असलेला असा नवा करार यावा, नवा प्रोटोकॉल, तो कोपेनहेगनला येईल असं अपेक्षित होतं. मग या WTOची परिषदेच्या तारखा 30 नोव्हेंबर, 1 आणि 2 डिसेंबर होत्या आणि कोपेनहेगनची परिषद 7 डिसेंबरला चालू होणार होती. माझ्या मनात आलं दोन्हीकडे जावं. मग पुन्हा तो इतिहासाचा विद्यार्थी आणि कार्यकर्ता मनात आहे, या तारखांकडे आणि जो मार्ग आहे. आणि मध्ये मला 1 आठवडा 4 दिवस मोकळे ते पाहतात. मग मला वाटलं हे कुठे द्यायचे 4 दिवस. माझ्या मनात आलं बर्लिनला द्यावेत, कारण शीतयुद्ध संपणे याची करेक्ट 20 वर्ष या महिन्यात पूर्ण होत आहेत, आत्ता पूर्ण होत आहेत. त्या शीतयुद्धाचं सर्वात कुठलं दाखवता येण्याजोगं जर रूपक असेल, मेटॅफर, सिम्बल, तर ते बर्लिन वॉल हे होतं. 14 ऑगस्ट 1961 ते 9 नोव्हेंबर 1989. बर्लिन वॉलला एक स्टार्ट आहे आणि एक शेवट आहे. बर्लिन वॉल उभ्या बर्लिन शहराची पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन अशी फाळणी मांडणारा. पूर्व बर्लिन सोव्हिएट रशियाकडे, पश्चिम बर्लिन फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका मिळून, पण त्यांनी एकत्र व्यवस्थापन केलं होतं, तिथे प्रशासन स्थापलं होतं. आणि बर्लिनच्या सर्व बाजूंनी अजून पूर्व जर्मनीच येत होतं, ते रशियाच्या ताब्यात होतं. शीतयुद्धामधला सुरुवातीचा आणि थरारक असा चॅप्टर बर्लिनमध्ये, आणि बर्लिन हे शहर सतत मध्यवर्ती आहे, ते युरोपच्या संस्कृतीच्याही मध्यवर्ती आहे. बर्लिन कलेसाठी विख्यात आहे, संगीतासाठी विख्यात आहे, आर्किटेक्चर, वास्तुशास्त्र, शिल्पकला, म्हणजे बर्लिन अत्यंत समृद्ध शहर आहे. आणि हे बर्लिन हे शीतयुद्धाचं सुद्धा मध्यवर्ती केंद्र होऊन बसलेलं होतं. बर्लिनची भिंत पाडण्यात आली ही तारीख 9 नोव्हेंबर 1989 म्हणजे आता 20 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्या पाठोपाठच्या 1.5 महिन्यात, म्हणजे तो काळ अजून चालू आहे, पूर्व युरोपमधल्या साम्यवादी राजवटी संपत गेल्या, लोकांच्या उठावातून संपत गेल्या. सोव्हिएट रशियाचे त्यावेळेचे प्रमुख असलेले गोर्बाचेव यांनी सांगितलं की मी लष्करी दबावाने साम्यवादी राजवटी टिकवायला मदत करणार नाहीये. लोकांसाठी हा संदेश होता. आणि पूर्व युरोपमधले जे देश आहेत, पोलंड, हंगेरी, चेकोस्लोवाकिया, बल्गेरिया, अल्बानिया, स्वतः युगोस्लावियाचं सोव्हिएट रशियाशी आधी भांडण होतंच, आणि नंतर शेवटचं म्हणजे GDR म्हणजे पूर्व जर्मनी. या कुठल्याही साम्यवादी देशामध्ये जो साम्यवादी राजवटी होत्या यांना जनाधार कधीच नव्हता. ती एका पक्षाची दडपशाही होती, त्या पक्षाची नेत्याची दडपशाही होती, आणि सोव्हिएट रशियाची भयंकर मोठी ताकद त्याच्या पाठीशी होती. म्हणून ज्या क्षणी गोर्बाचेव म्हणतायत की वॉर्सा करारामधले हे कलम मी वापरणार नाही, तुम्हा लोकांच्या आधारावर टिकलात तर टिका, तो लोकांना एक प्रकारे संदेश होता. पोलंड पासून सुरुवात झाली. बघता बघता पूर्व युरोपमधला साम्यवाद संपला. तो 1.5 महिना, हा 1.5 महिना आहे आणि करेक्ट 20 वर्षापूर्वीचा आहे. त्या क्रांतींचं नाव वेल्वेट रिव्होल्युशन. वेल्वेट म्हणजे सौम्य, मृदू, मऊ. वेल्वेट जसं असतं गुळगुळीत, त्रास नाही देत ते, कारण ती क्रांती रक्तहीन क्रांती आहे. शेवटचा बदल रुमेनियामध्ये झाला, तो ह्या तारखांना, मी तुमच्याशी बोलतोय या तारखांना आहे, आणि फक्त रुमेनियामध्येच रक्तपात झाला. रुमेनियाचा त्यावेळेचा हुकुमशाह चौसेस्कू यांनी लष्कराला, पोलिसाला लोकांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले, त्यांनी ते नाकारले. मग त्याच्या विश्वासाची जी एक क्रॅक टीम होती त्यांना दिले, त्याने 1100 माणसांना मारला. आजपर्यंत रुमेनियामध्ये त्या 1100 माणसांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली. फक्त रुमेनिया देश असा आहे की जिथे चौसेस्कूने आधी पळून जायचा प्रयत्न केला, पकडला गेला, खटला झाला, फासावर लटकवला, पण सत्तेत जे आले ते पूर्वीचेच कम्युनिस्ट होते. नंतर रुमेनियाचा जो अध्यक्ष झाला त्याचं नाव इलियास्कू. तो साम्यवादी पक्षाचा, तो चौसेस्कूचा उजव्या डाव्या हातांमधला होता. पण साम्यवाद संपला, शीतयुद्ध संपलं, जगाने एका नव्या अध्यायात प्रवेश केला. भले दोनापैकी एकच जागतिक महासत्ता उरली, आणि कदाचित ती आपल्याला अनेकांना मान्य असेल नसेल, पण ही राजकीय वस्तुस्थितीने नाकारता येणार. आणि अर्थव्यवस्था म्हणून समाजवादाचं जे पर्यायी तत्वज्ञान आणि एक पर्यायी आर्थिक नीती, पर्यायी आर्थिक व्यवस्था ही भांडवलशाही व्यवस्थांच्या समोर होती, तिचा सुद्धा तो व्यावहारिक राजकीय पराभव होता. हे घडण्याचे हे काळ, त्याचं बर्लिन मध्यवर्ती शहर,
मला वाटलं बर्लिनमध्ये असावं. आणि मग त्या दृष्टीने एकीकडे काम चालू ठेवताना इथे वाचत होतो तेव्हा एकदम अचानक एक दिवशी स्ट्राईक झालं. कॅरेजच्या 10 डिसेंबर, दरवर्षीची 10 डिसेंबर, वार कोणताही असून काही असो, नोबेल पुरस्कारांचं वितरण 10 डिसेंबरलाच होतं. त्यापैकी जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स आणि साहित्य, लिटरेचर यांचा नोबेलचा वितरण समारंभ होतो स्टॉकहोममध्ये. आणि नोबेल शांतता पुरस्कार हा नॉर्वेची राजधानी ओस्लो इथे होतो. या वर्षीचा शांतता पुरस्कार प्रेसिडेंट बराक ओबामा यांना मिळालाय. मग माझ्या डोक्यात ही आयडिया चमकून गेली की नाहीतरी जातोच तिकडे, तीच साईड ना, कोपेनहेगन शेजारी आहे ओस्लो, स्कॅन्डिनेव्हियन देश. मग ट्राय करून पाहू की नोबेल समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहायचं, मला त्याच्या पद्धतीत नाव नोंदणीच्या वगैरे, म्हणून मनात या दौऱ्याने आकार घेतला. पुण्यामध्ये कमी जणांना जे वृत्तपत्र कदाचित माहिती असेल, कमी जणांना माहिती असेल याला मी दुर्दैव मानतो, पण ते दक्षिण महाराष्ट्रातलं क्रमांक 1चं आणि मोठं वृत्तपत्र आहे. आणि त्याला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याचं नाव बेळगाव तरुण भारत. अर्थात त्याचे जे सर्व प्रमुख आहेत त्यांच्याशी माझे गेल्या अनेक वर्षांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा बेळगाव तरुण भारत हे लोकमान्य टिळकांचं सहकारी होते. मूळ चालवणारे बाबूराव ठाकूर, सध्या त्यांचे चिरंजीव चालवतात किरण ठाकूर. आणि हा जो बेळगाव धारवाड कारवारचा सीमा प्रश्न आहे हा 50 वर्षांहून अधिक काळ लोकशाही मार्गाने, मुख्यतः शांततामय, पण जनमत जे सतत व्यक्त झालंय की महाराष्ट्रात यायचंय, त्या लढ्याचे ज्यांच्याकडे एक नेतृत्व आहे असे किरण ठाकूर. तर माझ्या मनात ती कल्पना आली. त्याच वेळेला योगायोगाने त्यांनी तिकडे सीमा भागामध्ये एक मेळावा योजला होता, ज्याला मला त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. ती सीमा प्रश्नावरची सभा संपल्यावर सहज आम्ही एकत्र बसलो तेव्हा मेंदूत फ्लॅश होऊन गेलं की विचारून पाहू. मी त्यांना सहज विचारलं की अशा अशा 2 मोठ्या परिषदा होत आहेत, मला तर त्याला जायचंच आहे, पण त्याला पत्रकाराचं ॲक्रेडिशन लागेल. ते आंतरराष्ट्रीय पातळीचं मिळतं, ते मिळण्याचे जे क्वालिफिकेशन्स आहेत ती माझ्याकडे आहेत, पण एका कुठल्या तरी वृत्तपत्राचं इथे तुमच्याकडे तुमच्या देशातलं लागतं, ते द्याल का? त्यांनी डोळ्याची पापणी सुद्धा न मागचा पुढचा विचारही न करता, वेळही न घेता लगेचच सांगितलं की काय प्रॉब्लेम नाही. त्यानुसार झालं. त्यानुसार इंटरनेट वनची नोंदणी आहे, तिला जे काय मध्ये त्यांच्याकडनं WTO आणि UNFCC, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, हे कोपेनहेगन मधल्या परिषदेचं औपचारिक शीर्षक आहे. तर इंटरनेटवर सर्व नाव नोंदणी वगैरे झाल्यावर त्यांच्याकडनं उत्तर आली, कन्फर्मेशन्स आली. येताना आपल्याला दिलासा मिळावा असे थोडेसे घोळ त्यांनी पण घातले. म्हणजे WTOने मला जे कन्फर्मेशन पाठवलं तर ते वर कन्फर्मेशनचं पत्र आणि सोबत अटॅचमेंट PDF फाईल आहे पाठवलेली, की हे दाखवायचं म्हणजे तुम्हाला जिनिवामध्ये तुमचा बॅच मिळेल प्रेसचा, तो गळ्यात कायम पाहिजे तर तुम्हाला परिषद जिथे तिथे प्रवेश मिळेल. तर माझ्या जे वरचं कव्हरिंग लेटर होतं त्याला सोबत जी अटॅचमेंट पाठवली होती ती दुसऱ्याच पत्रकाराची पाठवली होती. बरं वाटलं मला की चला ठीक आहे, भारत सर्वत्र आहे. फ्रान्स मधलं जे नंबर 1चं वृत्तपत्र आहे ल मॉन, असं त्याचं नाव आहे, ल मॉन. स्पेलिंग होताना MONDE होतं, उच्चार मॉन. फ्रेंच उच्चार, फ्रेंच भाषा अशी सौम्य, गोल आहे आणि गोड आहे, ल मॉन. तर ते मला आलेली जी अटॅचमेंट होती ती त्या फ्रेंच पत्रकारितेची होतं. फ्रेंच अनेक गोष्टींबद्दल आकर्षण असलं तरी पत्रकारितेबद्दल मला काय घेणं देणं नाही फारसं. पण जेव्हा त्यांना लगेच कळवलं की असं असं झालंय, ताबडतोब त्यांचं आलं. दौऱ्याची कल्पना त्यातून होती. दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगातल्या व्यापाराचं एकत्रितपणे सुसूत्रीकरण करण्यासाठी युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत एक व्यासपीठ स्थापन झालं. तो व्यासपीठ आहे, त्याचं नाव आहे GATT, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. स्वेच्छेने ज्या देशांना तिथे एकत्र यायचे त्यांनी यायचं. चर्चेद्वारा ते जे ठरवतील त्यातून जागतिक व्यापाराचं संनियंत्रण, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन होईल, अशी GATT मागची कल्पना आहे. यात कुठेही सक्ती नाही आहे. तेव्हा अर्थातच साम्यवादी देश शीतयुद्धाच्या काळात त्याचे सदस्य नव्हते आणि कुठले तरी 2च देश एकत्र येऊन बोलतायत व्यापाराच्या चर्चा, मग ती बायलॅटरल व्यवस्था आहे. किंवा कुठला तरी एक विशिष्ट प्रदेश एकत्र येतोय आणि आपसात किती खुली बाजारपेठ आहे आणि त्यांचा व्यापार वाणिज्याचा आपसात करार आहे, त्याचं नाव RTA, रिजनल ट्रेड असोसिएशन, RTA, कॅपिटल RTA.
त्यांनाही GATTच्या व्यासपीठावर स्थान आहे, पण GATT ची जी व्यापार वाणिज्याची व्यवस्था आहे तिचं नाव आहे मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टीम. मल्टीलॅटरल, बाय नाही किंवा विशिष्ट विभाग नाही. आसियान ही विभागीय व्यापार संघटना आहे. सार्क, तुम्हाला कोणाला ती कुठे लक्ष सापडली तर शोधून मला सांगा आणि सरकारकडून 1000 रुपये घेऊन जा, मी नाही देणार. पण काम नाही करत. सार्क डिफंक्ट आहे, पण सार्क मध्ये अभिप्रेत आहे की ती प्रादेशिक रिजनल व्यापार वाणिज्य संघटना आहे, की ती एक मुक्त बाजारपेठ व्हावी. मुक्त बाजारपेठेचं सर्वात उत्तम उदाहरण युरोपीय समुदाय आहे, EU. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरुवात करून आज EUचे जे 27 सदस्य देश आहेत त्यांची अंतर्गत बाजारपेठ पूर्ण मुक्त आहे. त्यांना अंतर्गत गुड्स आणि वस्तू आणि सेवांच्या आवाजाहीसाठी कुठल्याही प्रकारचे करार, ड्युटीज, बंधनं नाहीत. आता तर वेगळा विसा पण नाही. EU, अमेरिकेच्या पुढाकाराने जो नाफ्ता म्हणजे नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एरिया, नाफ्ता, आणि अमेरिकेने पुढाकार घेतला, पण दक्षिण अमेरिकेतले मुख्यतः काही डावी राज्य आहेत, विशेषतः फिडेल कॅस्ट्रोचा क्युबा आणि ह्युगो चॅवेजचा व्हेनेझुएला, यांचा त्याला विरोध असल्यामुळे नाफ्ताप्रमाणे साफ्ताला आकार येऊ शकलेला नाही. साफ्ता म्हणजे साऊथ अमेरिकन FTA फ्री ट्रेड एरिया. या पद्धतीने 1 जानेवारी 1995 पूर्वीचा जागतिक व्यापार विनिमय चालत होता. त्याची जी 8वी फेरी आहे चर्चेची, तिचं नाव आहे उरुग्वे फेरी. त्यामध्ये प्रथम 1984 मध्ये त्यावेळेच्या GATTचे जे महासंचालक होते प्रोफेसर डॉक्टर आर्थर डंकेल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. तिला सांगण्यात आलं की तुम्ही आता नव्या जगामध्ये व्यापार विनिमय कसा व्हावा याची सूत्र अभ्यास करून तुम्ही शिफारसी करा. ती आहे डंकेल समिती, आणि तिने जो ड्राफ्ट सादर केला तो डंकेल ड्राफ्ट आहे. तो 1986 मध्ये सादर झाला. त्या डंकेल ड्राफ्टच्या आधारावर जगामध्ये चर्चा चालू झाल्या. हे होताना 1986 नंतरच्या वर्षांच्या मध्ये एकीकडे साम्यवादी राजवटी कोसळत गेल्या. पूर्व युरोपमधनं साम्यवाद संपला. चीननी नावापुरते साम्यवादी, आणि चीनवर राज्य जरी साम्यवादी पक्षाचं असलं तरी चीननी प्रसंगी अमेरिकेपेक्षा जास्ती वाटतील अशी भांडवलशाही धोरणं स्वीकारली. थोडक्यामध्ये जगामध्ये भांडवलशाही विचारधारा, भांडवलशाही अर्थव्यवस्था ही निदान जिंकली. कुणाला आवडो न आवडो गोष्ट वेगळी, पण वस्तुस्थिती कोणी नाकारू नाही शकणार आहे. त्यामुळे डंकेल कराराचा जो मुख्य शिफारस होते की सगळं जग एक खुली बाजारपेठ व्हावी, ओपन मार्केट, आणि देशादेशांमध्ये कृत्रिम प्रोटेक्शन, संरक्षणाची धोरणं नसावीत. आयात करण्याच्या मालावर 100%, 200, 300, 500, 700 पट मुद्दाम बसवलेले कर, की त्यामुळे आयात करण्याचा माल महाग होईल, म्हणजे देशांतर्गत उत्पादनाला संरक्षण मिळेल. आणि या उलट निर्यात करण्याचा जो माल आहे त्याला मात्र तुम्ही सबसिडी द्या. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये तो उत्पन्नाच्या आलेल्या खर्चापेक्षा कमी भावात विकता येईल असं करा, जेणेकरून तुमचा आयात निर्यात व्यापार वाढेल, म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट सुधारेल, म्हणजे तुमच्याकडे जगातली समृद्धी खेचून घेता येईल. डंकेल ड्राफ्ट आणि नंतर झालेला डंकेल करार म्हणतो हे सगळं काढून टाका. लेवल प्लेइंग फील्ड, ज्या किमान काही ड्युटीज विशिष्ट आहेत त्या राहू द्यात, पण बाकी बचावाची, संरक्षणाची, प्रोटेक्शनची सर्व धोरणं काढून टाकून सगळं जग एक खुली बाजारपेठ. एकूण मिळून ही चर्चा 86 ते 94 या काळामध्ये चालू राहिली. भारताने डंकेल करारावर 1990 मध्ये सह्या केल्या. जागतिकीकरणाला आजही अनेकांचा विरोध असतो. कदाचित त्यामध्ये मुख्यतः डावे कम्युनिस्ट विचारवंत किंवा कार्यकर्ते आहेत. आणि तसे नाही म्हणलं तरी संघ, RSS आणि त्यांची स्वदेशी जागरण मंच हे जे व्यासपीठ आहे ते जागतिकीकरणाच्या विरुद्ध आवाज उठवतात. वस्तुस्थिती ही आहे की घड्याळाचे काटे मागे नाही आहेत फिरवता येणार. आणि त्या 84 मध्ये माझ्या UPSCच्या तयारीसाठी अभ्यास करत होतो. 86 IAS झालो, मग प्रशासनात होतो. मूळ डंकेल ड्राफ्ट आणि नंतर डंकेल करार वाचल्यापासून आणि अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझं तेव्हापासूनच बनलेलं मत होतं की जागतिकीकरणाचा सामना करायला, जागतिकीकरणाला विरोध हे उत्तर नाहीये. जागतिकीकरणामध्ये धोका असेल का? भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. विदेशी कंपनी भारताच्या बाजारपेठा काबीज करतील का? हो, हा धोका आहे. पण म्हणून बचावाच्या नव्या भिंती उभ्या करणे, भारताने पायामध्ये नव्या साखळ्या बांधून घेणे आणि जगाच्या या प्रगती आणि बदलत्या आर्थिक चित्राला विरोध करणे हे उत्तर नाही. आपण गेली 1000 वर्ष या देशावर होणाऱ्या आक्रमणांना विरोध करायला हा मार्ग स्वीकारला, तो काम नाही करत.
जगातल्या कंपन्या भारतात येऊन बाजारपेठ काबीज करतील याची भीती बाळगण्यापेक्षा आपण आर्थिक नीती अशी आखायला पाहिजे की जाऊन आपण जगाची बाजारपेठ काबीज करू. आमच्या भारतीय वस्तू आणि सेवा ह्या जागतिक दर्जाच्या असतील, हा मला वाटलं जागतिकीकरणाला रिस्पॉन्स आहे. जागतिकीकरण हा वन वे रस्ता नाहीये, टू वे. म्हणजे जागतिकीकरणाचं उलट स्वागत आहे की जाऊन आम्ही जग जिंकू. ते रक्तपाताने नाहीये, तलवारीने नाहीये, सक्तीने नाहीये. आमची बुद्धी, प्रतिभा आणि जे भारतीय वस्तू आणि सेवांचे जे दर्जा आहे जागतिक, आणि आमची तो करण्याची क्षमता आहे, संशोधन आहे, या आधारावरच्या जिंकू, हा मला वाटत असलेला प्रतिसाद आहे. तेव्हा व्यक्तिशा मी आणि जे मी चाणक्यात माझ्या परीने आणि समाजात सांगू शकतो, आपला जागतिकीकरणाला नाही विरोध. तेव्हा ती जी डंकेल कराराची जी फेरी आहे, जिचं नाव आहे उरुग्वे फेरी, ती अंतिमतः 1994 मध्ये संपली. मोरोक्कोची राजधानी मॅराकेश इथे सर्व देशांचा फायनली करार झाला 1994 मध्ये. आणि म्हणून त्या करारान्वये दिनांक 1 जानेवारी 1995 ला WTO अस्तित्वात आली, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आधीच्या GATT पेक्षा आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला अधिकार खूप अधिक आहेत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला जागतिक कायद्याचं बॅकिंग आहे, बहुसंख्य देश सदस्य आहेत, ती मल्टीलॅटरल बहुविध व्यापार पद्धतीच आहे. पण WTO कडे अधिकार पण आहेत आणि सर्व देशांनी एकत्र येऊन दिलेले अधिकार आहेत. हा जगामध्ये घडत गेलेला मोठा बदल आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या संकल्पनांमधला सुद्धा आता बदल आहे की कोणीच देश आता हे नाही म्हणू शकत की आमच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेत तुम्ही कोण ढवळाढवळ करणार आहे. अरे तुम्ही जर जागतिक बाजारात सामील असाल तर जे समान संधी तुमच्या वस्तू आणि सेवांना जागतिक बाजारपेठेत पाहिजे, तीच समान संधी जगातले जे इतर देश आहेत त्यांच्या वस्तू आणि सेवांना तुमच्या देशांमध्येही पाहिजे. ती धोरणं सर्व देशांमध्ये समान असावीत हे म्हणण्यामध्ये सार्वभौमत्वात ढवळाढवळ नाही, सार्वभौमत्वाच्या संकल्पनेतलेच हे बदल आहेत. अमूर नदी सोव्हिएट रशियातूनही वाहत येत होती, पुढे ती चीनमध्ये जाते आणि नंतर ती नॉर्थ चायना सी मध्ये मिळते. चीन असो का सोव्हिएट रशिया असो, असं नाही म्हणू शकत की तुमचं काय घेणं देणं आहे, ती नदी आमच्या भागात आहे तिथे आम्ही काय करू. अरे पण ती केमिकल फॅक्टरी त्या काठावर तुमची असेल आणि तुम्ही दूषित केमिकल्स त्या नदीत सोडत असाल आणि नदीतली लक्षावधी मासे मरतायत आणि ते पाणी पिणाऱ्या माणसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. एक देश हे म्हणू नाही शकत की तुमच्या दुसऱ्या देशाचा संबंध नाही. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न, राजकीय प्रश्न, आर्थिक प्रश्न या सर्वांनी एकत्र येण्यासाठी जगाला बाध्य केलं, इलाज नाहीये उरलेला. हे जे जगाचे प्रश्न बनले ते इतके एकत्रित गुंतलेले आहेत आता की कोणीच एक देश हा दावा नाही करू शकत, तो करणं अयोग्य ठरेल. म्हणून सगळं जग एक खुली बाजारपेठ आणि टप्प्याटप्प्याने त्याची प्रगती करू यासाठी WTO अस्तित्वात आलं. त्याची सर्वोच्च निर्णय करणारी व्यासपीठ बॉडी म्हणजे मिनिस्टेरियल कॉन्फरन्स, मंत्रीस्तरीय परिषद, ती दर 2 वर्षाला एक होते. तशी पहिली 95 मध्ये जिनिवाला झाली, दुसरी 97 मध्ये सिंगापूरला झाली. सगळं नीट चाललं होतं. प्रत्येक परिषदेसमोर नवे नवे विषय होते, निर्णय होत होते. पण 1999 मध्ये सिॲटल, अमेरिकेच्या ज्या उत्तर पश्चिम नॉर्थ वेस्टचं राज्य वॉशिंग्टन आणि त्यातलं एक मुख्य शहर, तिथे राज्याची पण राजधानी नाही पण शहर मुख्य आहे, मायक्रोसॉफ्टचं हेडक्वार्टर जिथे आहे सिॲटल, बोईंग आणि मायक्रोसॉफ्टचं, तिथे ही 99ची परिषद झाली. पण त्यावेळेला जागतिक पातळीला जागतिकीकरणाचा विरोध करणाऱ्या अनेक संस्था, संघटना, NGOज किंवा ज्या सिव्हिल सोसायटीज, नागरिकांच्या संघटनांनी एकत्र येऊन सिॲटलची परिषद उधळून लावली. सिॲटलला काम नाही होऊ शकलं. पुढची 2001ची परिषद झाली दोहा, तिथून नव्या विषयाला सुरुवात झाली. म्हणजे उरुग्वे फेरी 1994 पर्यंत पूर्ण होऊन 95 पासून WTOच्या कामाला सुरुवात झाली. पण 2001 कतारची राजधानी दोहा इथे झालेल्या परिषदेसमोर भारतानेच हा मुख्य विषय आणला, तो अजूनही चालू आहे. 2001 म्हणजे जागतिकीकरणाचं दशक पूर्ण होतं. भारताने सुद्धा जागतिकीकरणाचा रस्ता एक प्रकारे दबावाखाली स्वीकारला, इलाज नाही म्हणून स्वीकारला. तो जुलै 1991 मध्ये जे फॉरेन एक्सचेंज क्रायसिस भारतासमोर उभं राहिलं आणि जागतिकीकरण भारताने स्वीकारलं, त्याचं एक दशक पूर्ण होत होतं. WTOच्या सूत्रांनुसार त्या दशकामध्ये भारताने जागतिकीकरणाची सर्व पावलं उचलली. तेव्हा भारताची बाजारपेठ खुली करून देणे, भारताच्या वस्तू आणि सेवांना असलेलं जे संरक्षण आहे, प्रोटेक्शन, ते काढून घेणे, सर्व प्रकारच्या सबसिडीज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, खुल्या किंवा छुप्या, काउंटर व्हेलिंग म्हणतात, काउंटर व्हेलिंग ड्युटीज, म्हणजे तुम्ही अमुक निर्यात करा तर त्या निर्यातदाराला सरकार अमुक अमुक अनुदान देईल,
म्हणजे ते एक प्रकारे निर्यातीसाठी दिलेलं संरक्षण आहे, प्रोटेक्शन आहे. 2001 पर्यंत भारताने ते सर्व काढलेलं होतं. 2001 सालचं चित्र होतं. आता उरलं कुठल्याही अर्थव्यवस्थेची जर 3 मुख्य क्षेत्र, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी म्हणजे शेती आणि शेतीजन्य उद्योग, सेकंडरी म्हणजे मुख्यतः बिझनेस, इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, आणि तिसरा सर्व्हिस सेक्टर. इंडस्ट्री आणि सर्व्हिस मध्ये जागतिकीकरण आलं, जगात आलं, भारताने स्वीकारलं. शेती क्षेत्रामधली जागतिकीकरणाची सूत्र स्वीकारायला विकसित देशांचाच विरोध होता. कारण हे विकसित देश म्हणजे EU, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे, हे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन देश, आणि मुख्य म्हणजे अमेरिका, कॅनडा इत्यादी, यांनी आपापल्या देशातल्या शेतीला दिलंय संरक्षण. अनुदानं आहेत ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे 2001 सालचं चित्र होतं की पाश्चिमात्यांच्या टर्म्सवर झालं होतं जागतिकीकरण. जी त्यांची तज्ञतेची क्षेत्र आहेत त्यामध्ये त्यांनी आग्रह धरून जगाला, त्यात भारत पण आला, जागतिकीकरणाची सूत्र स्वीकारायला लावली. पण स्वतःच्या शेती क्षेत्रात मात्र संरक्षण ठेवलं. एक साधा त्याचा सोपा अर्थ आहे, भारताच्या शेती उत्पादनांना जागतिक बाजारपेठ खुली नव्हती. दरम्यानच्या काळात दूध क्षेत्रामध्ये भारताने नंबर 1 गाठला. बहुसंख्य शेती उत्पादनांच्या मध्ये भारत निर्यातदार देश आहे. आपली उत्पादकता कमी आहे पण उत्पादन भरपूर आहे. पण हे विकसित देश त्यांच्या शेतीला देतात संरक्षण. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत जेव्हा विकसित देशांचा माल येतो तो स्वस्त होऊन येतो. या उलट भारतातल्या शेती क्षेत्रात निगेटिव्ह सबसिडीज आहेत, निगेटिव्ह आहेत. उलट शेतकऱ्यावर बोजा जास्ती आहे. त्यामुळे उद्या भारताच्या शेतकऱ्यांनी विविध शेतमाल जर जागतिक बाजारपेठेत ठेवायचा म्हणला तर तो महाग होऊन बसतो. म्हणजे हे लेव्हल प्लेइंग फील्ड नाही आहे. आणि जागतिकीकरणाच्या 10 वर्षात याचा अर्थ ते विकसित देश आपल्याला सांगतायत की आमच्या अटींवरचं जागतिकीकरण आहे. त्याचं एक इंग्लिश मधलं फार छान वर्णन आहे, यू वॉन्ट टू हॅव द केक अँड ईट इट टू. की मला तो केक जपून पण ठेवायचा आहे आणि खायचा पण आहे. नाही चलेगा. भारताने 2001 मध्ये या दोहा परिषदेत आवाज उठवला आणि भूमिका घेतली की विकसित देश शेती क्षेत्राला असलेली त्यांची अनुदानं जोपर्यंत आता बंद करत नाही तोपर्यंत WTOचं कामकाजच होऊ देणार नाही. तिथपासून WTOचं कामकाज प्रॅक्टिकली बंद आहे. कारण EU मधल्या वर्षांच्या मध्ये EU आणि अमेरिका यांचा शेती क्षेत्रातले अनुदानं बंद करायला विरोधच आहे आणि अन्य शेती उत्पादनं त्यांच्यासाठी त्यांची बाजारपेठ खुली करायला विरोध आहे. भारताचं म्हणणे त्याशिवाय असं नाही, असे आम्ही तुम्ही हे डबल स्टँडर्ड आहे. हे नियम वेगळ्या देशांना वेगळे लागू आहेत का? तुम्ही जे तुमच्या सोयीचे आणि तुमची जी स्ट्रॉंग क्षेत्र आहेत त्याला मात्र मान्य करणार आणि जे आता आमची स्ट्रॉंग क्षेत्र आहेत त्याला तुम्ही मान्य करणार नाही, नाही चलेगा. परिणामी पुढे ज्या 2003 मध्ये कॅनकून, मेक्सिकोतला हा हॉलिडे रिसॉर्ट आहे, मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावरचा कॅनकून, आणि 2007 मध्ये अर्थात हाँगकाँग इथे ज्या परिषदा झाल्या त्या यशस्वी झाल्या नाहीत. कामच नाही होऊ शकलं. भारताचीच भूमिका आहे. पण अर्थातच या भूमिकेला ज्या देशांच्या समूहाचं नाव आहे G77 यांनी पाठिंबा दिलाय, चीननी पाठिंबा दिलाय, मग त्यामध्ये ब्राझील आहे आणि मग वेगवेगळ्या अल्फाबेट्सची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. कधी त्याला नाव पडतं BRIC, BRIC म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. ही परिषद आणि नंतरची कोपेनहेगन यातून पुढे आलेला आता नाव आहे बेसिक कंट्रीज, बेसिक BASIC. बेसिक म्हणजे पुन्हा ब्राझील, साऊथ आफ्रिका, इंडिया, चायना. ह्या बाजारपेठा पण मोठ्या आहेत. या 4 देशांनी गेल्या दशकाच्या मध्ये आर्थिक प्रगतीचा वेगही साधलेला आहे, तो मोठा ठेवलाय. यांना दुर्लक्ष करून बाजूला सारून आता जागतिक कुठल्याच चर्चा, ती WTOची असो किंवा कोपेनहेगनची असो, पुढे जाता येणं शक्य नाहीये. आणि या समान मुद्द्यांच्यावर भारत एकत्रित आवाज उठवतो. परिणामी कॅनकून आणि हाँगकाँगला कामकाज असू शकलं नव्हतं. WTOचा नियम दर 2 वर्षांनी एक परिषद, पण मग आता 2007 ची व्हायला हवी होती, ती ठरली होती क्योतो. घेण्यात पॉइंट काय आहे? जर काहीच एकमत नाहीये. बाकी आधी जिनिवाला चर्चा आपसामध्ये होतात की आपण एक समान मुद्दे तर शोधू, तेवढ्या मुद्द्यांवर एकत्र, यातलं काहीच झालं नाही. म्हणून 2007 मध्ये परिषदच झाली नाही आणि मग 2009 ची ही आता जिनिवाची ठरली, 3 दिवसांची ठरली. ती 3 दिवसांची ठरली, ती 7वी मंत्रिस्तरीय परिषद. मुळात ती 3 दिवसांची यातच एक कॉमेंट आहे, भाष्य आहे. आधी झालेल्या सर्व मंत्रिस्तरीय परिषदा किमान आठवड्याभराच्या, वर्किंग वीक म्हणजे निदान 5 दिवस, सोमवार ते शुक्रवार. यावेळेला ही 3च दिवसांची होती. याचा अर्थच आहे की मुद्दे काहीतरी किमानच आहेत आणि जे काही निष्पन्न होतील ते काही किमान समान मुद्दे समोर येऊ द्या.
भारताच्या शेती चळवळीमध्ये, शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे माझेच अनेक मित्र, मी त्यांना नुसते नवे मित्र तर ते मी सहकारी म्हणतो, असे आहेत. आणि या मधल्या काळात जिनिवामध्ये आधी ज्या काही चर्चा झाल्या त्याच्यात त्यांनी मला कानावर घातलं होतं की शेती क्षेत्रातली अनुदानं विकसित देशांनी बंद करायला पाहिजेत. हा जो मुद्दा भारताने लावून धरलाय, हा भारत सैल सोडणे, सोडून देणे किंवा त्यावर काहीतरी तडजोड करणे अशी चिन्ह दिसत आहेत. असा जो माझा एक मित्र सहकारी, तो जिनिवातल्या चर्चांमध्ये सहभागी आहे, त्यांनी मला असा एक अंदाज दिला होता. तेव्हा ही 2.5 किंवा 3 दिवसांची असली जिनिवाची परिषद, तरी बहुधा तिच्यामध्ये काहीतरी वेगळं निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या उत्सुकतेतूनच मुळे ज्या काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सगळ्या व्हिसा, पासपोर्ट तरतुदी वगैरे असतील, फॉरेन एक्सचेंज, हे सगळं घेऊन मी पोहोचलो. ते इमिग्रेशन तुम्ही तुमचं पासपोर्ट देता, व्हिसा चेक करते तिथला स्त्री पुरुष आणि शिक्का मारतात. तर ती स्विस जी महिला होती तिने माझा पासपोर्ट पाहिला, असा उलटा पलटा केला, मग व्हिसा पाहिला. ती म्हणाली की यू आर फ्रॉम इंडिया, भारतातून. म्हणलं हो, भारतातून आलो. हा कुठला पासपोर्ट आहे? मला नाही आधी लक्षात आलं. म्हणलं काय व्हॉट इज द प्रॉब्लेम? ती म्हणाली तुमचा पासपोर्ट मरून कलरचा असतो, म्हणजे लाल, मरून कलर. तेव्हा मला लक्षात आलं. मग मी हसलो. मी म्हणालो की 2 टाईप्स आहेत. हा नॉर्मल पासपोर्ट काळा, मरून कलरचा आहे तो डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. डिप्लोमॅटिक म्हणजे ज्यांच्या सामानाची तपासणी होत नाही, ते कुठल्या तरी शासकीय अधिकृत पातळीला आहेत, त्यामुळे त्यांचा पासपोर्टची वेगळी तपासणी असते, फक्त इमिग्रेशन शिक्का मिळतो आणि त्यांना आतमध्ये सोडलं जातं. ती म्हणली ओ हो असं आहे होय. ती म्हणाली मी काळा म्हणजे तुमचा रेग्युलर पासपोर्ट फारसा पाहायला मिळत नाही. स्वित्झर्लंडमध्ये जे जास्ती येतात ते सगळे डिप्लोमॅटिक पासपोर्ट घेऊन यायचं आहे, कारण त्यांना स्विस बँकांमध्ये अकाउंट उघडायचे. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती स्विस बँकेत आहे भारतीयांची. आपण नंबर 1 वर होतो. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे मित्र विसरू नका की 110 कोटीहून जास्ती माणसं वर्षभर मरतात. त्यातून जी एकूण संपत्ती निर्माण करतात तिला अर्थशास्त्रातला शब्द GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. तो आपला सध्या $1100 बिलियन आसपास आहे. मी असा तुम्हाला ॲक्युरेट आकडा नाही सांगतो, पण फार मोठा चूक नाही. $1100 बिलियन आसपास आहे. $1100 बिलियन, $1100 बिलियन. आणि काळ्या मार्गाने जमवलेली नुसत्या स्विस बँकेमध्ये ठेवलेली संपत्ती किती आहे? ती $1475 बिलियन आहे. म्हणजे माझ्या मनात आई माईवरनं शिव्या येतात. हे हरामखोर आहेत. ह्यांनी देशाला लुटून उद्या भारत बुडला हे जे आपण म्हणतो की हे इतके हरामखोर आहेत की आई पण विकून खातील. हे इतक्या हरामखोरांनी एवढी प्रचंड संपत्ती तिथे नेऊन ठेवली आहे. आता विकसित देशांचे आणि त्यातही स्वित्झर्लंडचे असे रस्ते छान रुंद, व्यवस्था अतिशय उत्तम, ट्राम, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ती सगळी इको फ्रेंडली. मला त्याचं फार आश्चर्य वाटेना झालं, कारण एक प्रकारे म्हणणं फार वावगं नाही की ते भारतीय संपत्तीचीच भर आहे त्याच्यात. हा जो काळा पैसा $1475 बिलियन आपल्या हरामखोरांनी तिथे ठेवलाय, तो जातो कुठं दुसरीकडे? तो तिथे नुसता पडून थोडाच राहणार आहे. तो वेगवेगळ्या प्रकल्पांना स्विस बँकेने दिल्याशिवाय स्विस बँक त्याच्यावरचं व्याज नाही ना देऊ शकणार आहे. ते कुठल्या प्रकल्पांना देणार? तो पश्चिमेचाच विकास आहे. देश विकून खाणारे हरामखोर. आणि ते प्रमाण एवढं आहे की आपल्या राष्ट्रीय संपत्ती, राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्ती पैसा, आणि हे एकट्या स्विस बँकेबद्दल बोलतोय, अजून यात दुबई नाही, कॅरिबियन आयलंड्स नाहीत. आणि भारतामध्ये सर्वात जास्ती विदेशी गुंतवणूक करणारं राज्य आहे मॉरिशस. अमेरिका नाही आहे, मॉरिशस आहे. याचं कारण मॉरिशसमध्ये कोणी बँकेचं अकाउंट उघडलं आणि पैसे ठेवले, नो क्वेश्चन्स आस्क्ड, एकही प्रश्न विचारला जात नाही. आणि भारताच्या कायद्यामध्ये मॉरिशसमधनं भारतामध्ये जर विदेशी गुंतवणूक येणार असेल तर ही संपत्ती आली कुठून हा प्रश्न भारताचा कायदा विचारत नाही. म्हणजे रस्ता काढून दिलाय की भारतामध्ये प्रचंड काळा पैसा निर्माण करा, मॉरिशसमध्ये अकाउंट उघडून तिथे गुंतवा आणि तो मॉरिशसमधनं भारतात आणा. FDI मध्ये अमेरिकेपेक्षा जास्ती थेट विदेशी गुंतवणूक अमेरिकेपेक्षा जास्ती मॉरिशसची. आज आपण म्हणतो की चीनचा आर्थिक विकास सर्वात गतिमान आहे. चीनचा GDP 1700 काहीतरी बिलियन आहे आता, भारताचा 1100 आहे. म्हणजे हे आपले नुसते $1475 बिलियन नुसते परत जरी आले भारतात तरी त्या क्षणाला भारत चीनपेक्षा श्रीमंत देश आहे. आणि उभ्या भारतामध्ये एकही विकासाचा प्रकल्प असा उरणार नाही की ज्यासाठी सरकारकडे निधी नाही. आपल्या 10 पंचवार्षिक योजना एकत्र ठेवल्या तर येतील, ह्याच्याहून जास्ती पैसा येतो, 10 पेक्षा जास्ती आहे, ह्याच्याहून जास्ती पैसा आहे.
म्हणजे आज ऑलरेडी भारत श्रीमंत देश आहे, पण हरामखोर, भ्रष्टाचार आणि चारित्र्याचा अभाव याचे परिणाम आपण तिथे सोसतो. $1475 बिलियन, आणि ते सगळे कोण आहेत तर ज्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे अशीच मेजॉरिटी आहे. करतायत काय? पोचल्यावर माझं काम होतं अर्थातच हाताचे डॉक्युमेंट्स घेऊन WTOत पोचायचं आहे. एकीकडे पाऊस, जास्ती चिलिंग म्हणजे कडाक्याची थंडी ही ऑलरेडी त्यावेळेला जाणवणं चालू झालंच होतं. ते जे WTOचं हेडक्वार्टर आहे तिथे पोहोचलो. आता सिक्युरिटी अरेंजमेंट अर्थात टाईट होत्याच. आवश्यक डॉक्युमेंट दाखवल्यावर प्रवेश आहे. फक्त माझा पासपोर्ट पाहिला आणि समोर प्रेसचा बॅच तयार होता तो काढून दिला. माझ्या मनात होतं की मला WTOचं बुक शॉप पाहायचं आहे आणि या विषयाला धरून जी पुस्तकं असतील ती उद्या किंवा परवाची, मी 2 दिवस आधी पोहोचलो होतो, पोचावं लागलं होतं कारण बुकिंग्स तशी मिळालेली. मग माझ्या मनात होतं की मला आत्ताचे परिषदेसमोरचे जे मुख्य विषयांचा पुन्हा एकदा बसून जरा अभ्यास जास्ती सविस्तर, म्हणून थेट मुळातलीच डॉक्युमेंट. त्यामुळे हा दोहा डिबेट म्हणजे काय आणि त्यावर आधारित वेगवेगळे विषय अशी मी पुस्तकही गोळा केली. मग ठरवलं की आता 30 नोव्हेंबरला चालू होणार आहे, पण ती परिषद जिथे ते आधी पाहून येऊयात. एकदम 30 नोव्हेंबरच्या सकाळी उठून नको जायला. त्या परिषदेच्या ठिकाणाचं फ्रेंच नाव आहे CICG. ते फ्रेंच आहे. CICG इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर जिनिव्हा. ते फ्रेंचमध्ये होताना शब्द उलटापालट होतात म्हणून ते CICG असं आहे. ते आहे ते इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर जिनिव्हा. पाहून यावं म्हणून गेलो. त्यावेळेपर्यंत अर्थात अंधार पडला होता, कारण अंधार 3-3:30लाच पडतो. 11-11:30ला थोडा उजेड येतो आणि 3-3:30ला अंधार पडतो. युरोपमध्ये जेव्हा त्यांचा जो समर टाइम, जून वगैरे, या वेळेला मात्र उजाड तर 5 वाजता आणि रात्रीच्या 10-10:30 पर्यंत स्वच्छ प्रकाश असतो. मग विंटर म्हणजे आत्ताचं त्याच्या बरोबर उलट. त्यामुळे अंधार तर पडायला सुरुवात झालेलीच होती. तर मी त्या कॉन्फरन्स सेंटर पाशी जाऊन विचारतोय, तोवर 10 सिक्युरिटीची माणसं आली अंगावर माझ्या की कोण आहात, कशासाठी आला. कारण WTOच्या ह्या परिषदेला सुद्धा निदर्शनांचा धोका होताच. 28 नोव्हेंबरला तिथे स्विस शेतकऱ्यांनी निदर्शनं केली. हा शनिवार होता आणि जिनिव्हातच निदर्शनं केली. ती प्रचंड मोठी होती, कारण जागतिकीकरणाला स्विस शेतकऱ्याचा विरोध आहे. त्याला सगळ्यात मोठा धोका भारताच्या दूध क्षेत्राचाच वाटतो. अनेकातलं एक, पण स्वित्झर्लंडचं मुख्य उत्पादन अर्थातच दूध आणि दुधावरचे आधारित उद्योग. सगळे आपल्यालाही फॅसिनेशन असतं. स्विस चॉकलेट, कॅडबरी, नेस्ले या स्विस मल्टीनॅशनल्स आहेत. भारताला भीती नाहीये अमूल सकट. भारतीय वस्तू आणि उत्पादनांना दुधाच्या क्षेत्रातल्या जर निर्यातीला संधी मिळाली तर ते स्वित्झर्लंडमध्ये जाणार आहेत. आणि मग ती स्विस चॉकलेट्स महाग आहेत. अमूल चॉकलेट ती महाग, आणि ती काही फार कमी नाही दर्जाने. कोण घ्यायला जाणार आहे? स्विस शेतकऱ्याची निदर्शन होती की तुम्ही या WTOच्या परिषदेमध्ये शेती क्षेत्रातल्या अनुदानांचा मुद्दा मान्य करता कामा नये. ती निदर्शनं अर्थात व्हायलंट झाली. ती अर्थात स्वित्झर्लंडची व्हायलंट म्हणजे 1-2-4 काचावेचा फुटल्या. म्हणजे त्याला भारतातलं वर्णन येईल की मोर्चा शांततेत पार पडला. पण परिषद चालू झाली त्यावेळेला स्वित्झर्लंडची जी मंत्री आहे आणि ती आता स्वित्झर्लंडची होणारे प्रेसिडेंट. स्वित्झर्लंड हे फेडरल राज्य. स्वित्झर्लंडचे 64 ऑटोनॉमस प्रदेश आहेत. त्यांना कॅन्टन हा शब्द आहे स्वित्झर्लंडमध्ये. आणि जगामध्ये स्वित्झर्लंड हा देश न्यूट्रल, म्हणजे तो कधीच जागतिक राजकारणात बाजू घेत नाही, पण थेट लोकशाहीचा स्वित्झर्लंड हा आत्ताच्या जगातला एक आदर्श नमुना आहे. म्हणजे संपूर्ण स्वित्झर्लंड समोरच्या अनेक विषयांबाबत स्विस नागरिक वर्षात 7-8 वेळा तरी मतदान करतात. निर्णयाचे मुद्दे असे नुसते विधानसभा लोकसभेत ठरत नाहीत. ते फार महत्वाचे मुद्दे असते तर थेट जनमतच होतं आणि त्या कॅन्टन करता जर असेल तरी होतं. शिवाय स्वित्झर्लंड हा बहुभाषिक पण प्रदेश आहे. ही जिनिव्हा बाजू जी येते ही स्वित्झर्लंडचं पश्चिमेचं टोक आहे. ते फ्रान्सच्या जवळ आहे. तिथली मुख्य भाषा फ्रेंच येते. पण झुरिक म्हणजे बँकिंगचं मुख्य क्षेत्र झुरिक आहे. ते स्वित्झर्लंडच्या पूर्वेच्या बाजूला आहे. ते जर्मनीच्या सीमेला लागून आहे. त्या भागातली मुख्य भाषा जर्मन येते. आणि सध्या जगाची सगळीच भाषा इंग्लिश आहे. ती सर्वत्र आहे. ती WTO मध्ये, कोपेनहेगनच्या परिषदेत आहे. आणि युरोपमधले जे इंग्लिशेतर देश आहेत म्हणजे स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, फ्रान्स, इटली, इथे सुद्धा इंग्लिशचा संपर्काची, दळणवळणाची भाषा म्हणून स्वीकार आहेच. असा हा बहुभाषिकही प्रदेश. मी स्वित्झर्लंडमध्ये असण्याच्या दिवसांमध्ये अशा रीतीने लोकांनी एका विषयावर मतदान केलेलं होतं. तो होता नव्या मशिदींच्या बांधकामाला परवानगी द्यायची का नाही. आणि स्विस मतदारांनी बहुमताने नव्या मशिदींच्या बांधकामाला परवानगी नाकारली.
स्विस मतदारांनी मांडलं की ते मशिदीचे जे घुमट आणि मिनार उभे राहतात हे दहशतवादाचं लक्षण आहे. त्यांनी ते नाकारले. तेव्हापासून आजपर्यंत त्या मुद्द्यावर चर्चा चालूच आहे. मलाही तिथे स्थानिक स्विस पत्रकार जर भेटले तर ते थोडे डिफेन्सिव्ह असायचेच की खरं म्हणजे हा वन साइडेड डिसिजन आहे, पण शेवटी आमची लोकशाही अशी आहे आणि शेवटी लोकांनी जे मतदान केले ते केलंय, पण डिफेन्सिव्हवर असायचे. 28 नोव्हेंबरला ही निदर्शनं झाली. 30ला परिषद चालू होताना स्वित्झर्लंडचे जे आत्ताचे व्यापार मंत्री आणि आता त्या स्वित्झर्लंडच्या प्रेसिडेंट पण होणार आहेत, त्यांनी या 28 नोव्हेंबरच्या निदर्शनं आणि त्यामुळे काही गैरसोय झाली असल्यास आम्ही माफी मागतो, अपॉलॉजी अशी मांडली. या परिषदेसमोर सुद्धा अर्थातच मुख्य विषय एकमेव हा फार्म सबसिडीचा विषय. त्यामध्ये जे देश आपापल्या शेती क्षेत्राला अनुदान देतात तिचं शास्त्रीय नाव आहे ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज, TDS. WTO किंवा पुढे UNFCC इथे खूप ॲब्रिव्हिएशन्सचा वापर आहे, कारण तेच शब्द पुन्हा पुन्हा येतात, ते पारिभाषिक आहेत, त्यांना एक विशिष्ट अर्थ म्हणून ते रूढ होतात. TDS म्हणजे ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडी, म्हणजे छुपी अनुदानं, काउंटर व्हेलिंग ड्युटीज, आयातीला बंदी, त्याच्यावर असलेली मोठी बंधनं, असं सर्व जर असेल तर ते व्यापाराचं जी समता आहे, लेवल प्लेइंग फील्ड, ती बिघडवणार, त्यामध्ये विकृती निर्माण करणार, वन साइडेड, म्हणून ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडी. WTOने अभ्यास करून सर्व देशांनी एकमताने सबसिडींचे हे 3 प्रकार मांडले आणि त्यांना संकेत म्हणून नावं. ग्रीन सबसिडी, ग्रीन म्हणजे त्या सबसिडींना परवानगी आहे, तेवढ्याच भागाला परवानगी आहे. कारण ग्रीन सबसिडी म्हणजे पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी जी पावलं त्या देशाला उचलणं आवश्यक आहे ती आहेत पावलं, किंवा त्या देशाचे मुख्य जीवन आधारच लोकांचं जगणं ज्यावर अवलंबून आहे अशी उत्पादन आहे, किंवा ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधायला जी उत्पादनं पाहिजे, म्हणजे बायोफ्युएल, जेट्रोफा लावायचं असेल, बायोफ्युएल ज्यातनं निर्माण होतं अशी ऊर्जेचे, तर त्यांना जर चालना देण्यासाठीची शेतकऱ्याला प्रोत्साहनपर असलेली अनुदानं ती सगळी त्या ग्रीन सबसिडीत येतात, त्यांना परवानगी आहे. पण ब्लू आणि ऑरेंज असं एक वर्गीकरण आहे. फिशरीजचं क्षेत्र असेल, ॲक्वा मरीन क्षेत्र असेल आणि ऑरेंज इत्यादी वेगवेगळे. ब्लू आणि ऑरेंज सबसिडी असं ज्यांचे बॉक्सेस त्याला, मग की ह्या प्रकारच्या सबसिडी त्या बॉक्समध्ये ब्लू आणि ऑरेंज या ठरवण्यात आले की त्या रद्द व्हायला पाहिजेत, कमी कमी होत जायला पाहिजेत, आणि ग्रीन सबसिडीज राहिलेल्या चालतील. तर दोहानंतर दिसून काय आलंय की विकसित देश अशी विधानं करतात की आम्ही कमी करायला तयार आहोत, आणि हे बघा आम्ही कमी केली. थोडा अभ्यास केला तर दिसून आलाय की तो आकड्यांचा खेळ आहे. ते ब्लू आणि ऑरेंज सबसिडीज डायव्हर्ट करून दाखवतात ग्रीन सबसिडी म्हणून, पण प्रत्यक्ष असलेल्या सबसिडींचं प्रमाण तेवढंच राहिले. एवढंच नव्हे तर कॅन्कून आणि हाँगकाँग मध्ये जे समोर आले प्रस्ताव EU कडून किंवा अमेरिकेकडून, US, की ठीक आहे ही एवढी सबसिडी आम्ही कमी करतो, पण ग्रीन सबसिडीची जी मुदत आहे ती आम्हाला मुदत आणि ती किती सबसिडी परवानगी द्या. मग अर्थशास्त्रज्ञांनी अभ्यास करून त्याच्यावरचे डॉक्युमेंट्स माझ्या हाताला लागले, त्यांनी हे आकड्यांनीच दाखवून दिलंय की ग्रीन सबसिडीची जी परवानगी अमेरिका आणि विकसित देश EU मागतायत, त्यामुळे त्यांच्या एकूण अनुदानांचं प्रमाण मूळ होतं त्यापेक्षा वाढतंय. असा पुढचा ट्रिम म्हणजे ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, म्हणजे गुंतवणुकी, तुमची बाजारपेठ विदेशी गुंतवणुकीसाठी अधिकाधिक खुली करणे, त्या संदर्भातले मुद्दे या परिषदेसमोर होते. ज्याचं नाव ई-कॉमर्स आहे, खरा त्याला जास्ती अचूक शब्द आहे डिजिटल कॉमर्स. डिजिटल म्हणजे मुख्यतः हे इंटरनेटवरचा सर्व व्यापार, त्याचे पेटंट विषयक नियम, किंवा पायरसी हा प्रश्न भारतापुरता नाहीये, जगभरचा आहे. वेगवेगळ्या साईट्स तुम्हालाही माहिती असणार आहे की काल अजून रिलीज न झालेला सिनेमा आता त्या वेबसाईटवर असतोच आणि तुम्ही घरात बसून तो डाउनलोड करून घेऊ शकता. हे विषय WTO समोर येतात ते ई-कॉमर्स किंवा डिजिटल कॉमर्स बद्दलचे. त्याला युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत एक वेगळी संघटना स्थापन करण्यात आली, तिचं नाव आहे WIPO, WIPO. WIPO म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, WIPO, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. त्यानंतरचा ह्या परिषदेसमोरचा विषय अँटी डम्पिंग आहे. अँटी डम्पिंग, डम्पिंगचा एकदम सोपा अर्थ आहे उत्पादनापेक्षा कमी किमतीमध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये माल विकणे, ही डम्पिंगची व्याख्या आहे. की म्हणजे तुम्ही माल डंप करता, ती बाजारपेठ ताब्यात घ्यायला, तिच्यामध्ये मोनोपॉली मिळवायला, आणि तुमच्या स्वतःच्या देशात ज्या किमतीला ती वस्तू किंवा सेवा विकताय
त्यापेक्षा कमी किमतीला ती जागतिक बाजारपेठेत देत आहे, म्हणजे पण ती डम्पिंग आहे, तर कायद्याने त्याला बंदी आहे. त्यानंतरचा विषय नामा, जो फार्म सबसिडीशी जुळलेला आहे. नामा म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग ॲक्सेस, म्हणजे देशातल्या जगातल्या विविध वस्तू सेवांना हा जो नॉन ॲग्रिकल्चरल मार्केट, ॲग्रिकल्चरल मार्केट फार्म सबसिडी खाली विषय ठरवतात, पण नामा, पण फार्म सबसिडी झाल्याशिवाय नामावरचे निर्णय आम्ही घेणार नाही अशी भारत G77 इत्यादी. त्यामुळे तो नामा नॉन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग ॲक्सेस हाही विषय त्याच्याशी जोडलेला होता. आणि RTA म्हणजे रिजनल ट्रेड असोसिएशन्स. मग हे जे सर्वोच्च निर्णयाची परिषद आहे, तिचं या परिषदेचं विषयाचं शीर्षक ठरलेलं आहे मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टीम अँड करंट ग्लोबल इकॉनॉमिक सिच्युएशन. तो संदर्भ अर्थात मंदी, रेसेशनशी आहे. तो सब प्राईम क्रायसिस नंतर अमेरिकेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा विकसित देशांवरही परिणाम झाला, आणि जागतिकीकरणामुळे जी जगाची बाजारपेठ आता जुळलेली तर उरलेल्या सर्व जगावर होतोच होतो. भारतावर तुलनेने कमी झाला, मंदी नाही आली, भारताचा आर्थिक विकासाचा वेग कमी झाला. तो सर्व देशांचा मिळून समान विषय हे या परिषदेचा मुख्य शीर्षक होतं. 156हून अधिक देश उपस्थित होते. शिवाय आता WTO आणि नंतर कोपेनहेगनला सुद्धा स्वयंसेवी संस्था NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्सने एक स्थान देण्यात आले. त्या सहभागी नाही होऊ शकत, पण ऑब्झर्वर म्हणजे उपस्थित राहायला परवानगी, कामकाज पहा. अशा इथे 46 होत्या, कोपेनहेगनमध्ये हजारांपेक्षा जास्त होत्या, हजारो होत्या. इथे अशा 46 ऑब्झर्वर संघटना होत्या. 1991 नंतरच्या बदलत्या जगामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांचा आणखी एक प्रकार निर्माण झालाय. त्याला आता नाव पडले IGO. जसं NGO आहे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, तसं IGO म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. म्हणजे ती आहे संघटनाच, पण ती अशी युनायटेड नेशन्सची असं नाही, पण ही काहीतरी काही सरकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेली. ते त्या RTAs, रिजनल ट्रेड असोसिएशन आहे, त्याचे उत्तम उदाहरण आहे. IGOना सुद्धा मग स्थान असतंय त्याच्यामध्ये. आफ्रिकन युनियन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज आहे, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन, आसियान आहे. हे सगळे म्हणजे ते IGOs. असे मिळून एकूण 3000हून अधिक डेलिगेट्स. आणि अर्थातच परिसर कमालीचा निसर्गरम्य, अंगावर येणारी सुद्धा पण अत्यंत कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण असलेली अशी सर्व आर्किटेक्चरल आणि परिषदेची मांडणी, आणि एक भव्य सभागृह की ज्याच्यामध्ये भरपूर अंतर ठेवून आणि प्रत्येकाला समोर त्याच्या नोट्स लिहाय वाचायला टेबल, शिवाय त्याच्या समोर माईक, बटन दाबलं की समोर जे बसलेले व्यासपीठावर मगाच्या फोटोत दाखवले ते त्यांना कळणार आहे, मग ते परवानगी देणार आहे, मग तुम्ही तुमचा स्विच ऑन करायचा. म्हणजे टेक्नॉलॉजिकली पण ती भव्य व्यवस्था आहे. शिवाय सभागृहाच्या मागच्या साईडला थोड्या उंचीवर छोट्या छोट्या क्युबिकल्स मध्ये बसलेले ट्रान्सलेटर्स आहेत. युनायटेड नेशन्सचं काम ज्या 6 भाषांमध्ये चालतं त्या 6 भाषांचे भाषांतरकार, म्हणजे तुम्ही कोणत्याही भाषेत बोललात या 6 पैकी, तर तो बोलत असताना ऑनलाईन त्याचं भाषांतर होतं. आणि तुम्हाला सेट देऊन ठेवले आहेत आणि हेडसेट आहे, तर ते एक छोटं युनिट आहे उभ्या आकाराचं, मोबाईलचा आकार असतो तसे, आणि त्याच्यावर 6 चॅनल आहेत. तुम्हाला ज्या भाषेत ऐकायचंय कानाभोवती तो हेडसेट ठेवायचा आहे, तुम्हाला त्या चॅनलवरच आहे. तो बोलणारा कोणत्याही भाषेत बोलत असू द्यात, फ्रेंच, स्पॅनिश, अरेबिक, इंग्लिश, रशियन, चायनीज, त्याचं ऑनलाईन ऐकत असताना भाषांतर ते त्याच वेळी तुमच्या कानामध्ये सातत्याने ऐकू येतं. कामकाज चालू झालं तेव्हा प्रथम आत्ताचे जे महासंचालक आहेत पास्कल लॅमी यांनी या परिषदेसमोरचं उद्दिष्ट मांडलं. त्याला अर्थात WTO मध्ये प्रसिद्ध असलेलं नाव आहे फिट प्रिन्सिपल. फिट हे पण एक एकूण पाश्चिमात्य, मुख्यतः अमेरिकन कौशल्य ॲब्रिव्हिएशन्स काढण्याचा अर्थपूर्ण, की ती जुळून काहीतरी एक अर्थपूर्ण शब्द पण तयार होतो. हे जे बेसिक किंवा ब्रिक, बिमस्टेक, तसा हा फिट प्रिन्सिपल. WTOच्या कामकाजाची तत्व काय? फुल पार्टिसिपेशन आणि फुल आणि कंसात आहे व्हॉलंटरी, की असं कोणत्या देशावर बंधन नाहीये. पण जेव्हा सहभागी होऊ तेव्हा मग काही समान आंतरराष्ट्रीय सूत्र स्वीकारून होऊ. त्यामुळे फुल पार्टिसिपेशन, इन्क्लुझिव्हनेस म्हणजे सर्वांना सहभागी करायचे. असे कोणते तरी 4च देश एकत्र येऊन ते पॉवरफुल आहेत म्हणून निर्णय करतील आणि उरलेल्या सगळ्या देशांना ते झकत ऐकावे लागतील अशी नाही स्थिती. इन्क्लुझिव्ह, प्रत्येक देशाचा, विकसित, अविकसित, विकसनशील, बेटांचे असलेले देश, लवकरच पाण्याखाली जाणारे तसे ज्यांना नजीकच्या भविष्यकाळातली भीती असे देश, आणि अत्यंत अविकसित देश, असे वेगवेगळे वर्गीकरण आहे. पण असे सर्वांना एकत्र घेऊन इन्क्लुझिव्ह आणि ट्रान्सपरंट म्हणजे कार्यपद्धती पारदर्शक असेल.
खुली असेल, तिथे काही छुपाय आणि तुम्हाला प्रवेश नाही, म्हणजे जर ड्यू प्रोसेस पूर्ण केलेली असेल तर. कामकाज चालू होतं तेव्हा मुख्य सभागृह, त्याचं नाव आहे प्लेनरी सेशन, मुख्य विषय त्या मुख्य सभागृहात येणार. त्याचे अध्यक्ष होते आत्ताच्या चिलीचे एक मंत्री अँद्रे व्हॅलेस्को, आणि अर्थातच पास्कल लॅमी समोर व्यासपीठावर बसलेले. यांच्यामध्ये UN सेक्रेटरी जनरलचे प्रतिनिधी जे स्वतः अंगटाड UNCTAD म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, हिचे सुद्धा जे आत्ताचे प्रमुख आहेत सुपाचाई पानिच पाकडी असं नाव आहे, हे थाई गृहस्थ आहेत. हे UN जनरल सेक्रेटरीचे प्रतिनिधी म्हणून पण उपस्थित होते. ते प्लेनरी सेशन, तिथे सर्व देशांचे जे अधिकृत डेलिगेट्स आहेत ते पण येणार, आणि देशाच्या वतीने शक्यतो त्या देशाचा व्यापार मंत्री 3-3.5 मिनिटांच्या मध्ये आपल्या देशाची भूमिका तिथे मांडणार. हे काम त्या प्लेनरी सेशनमध्ये. प्लेनरी सेशनमध्ये प्रेसला परवानगी होती, पण खरं म्हणजे खरं काम तिथे नव्हतं. ते सत्र थोडं कॉस्मेटिक आहे, एक प्रकारे दिखाव्याचं आहे. मी त्याला कमी नाही लेखत आहे, देशादेशांची अधिकृत भूमिका मांडली जाते, पण खरं काम दुसरी 2 सभागृह होती तिथे एका वेळी, त्यांचं नाव वर्किंग सेशन आहे. तिथे त्या 2 सभागृहांमध्ये एका वेळी WTOच्या कामकाजाचा आढावा, रिव्ह्यू, असं एका सभागृहात काम चालू, आणि दुसऱ्यामध्ये हे जे दोहा डिबेटचे विषय, दोहा राऊंड जे अजूनही चालू आहे, त्या दोहा राऊंडचा आढावा आणि करण्याच्या नव्या शिफारसी, तिथे मात्र प्रेसला परवानगी नव्हती. म्हणजे जिथे खरं मूळ काम होणार होतं आणि तिथे निगोसिएशन्स काय होत आहेत, तिथे चर्चा काय होते, तिथे मूळ बोललं काय जाते, कोण काय बोल, तिथे नव्हती परवानगी. जी प्लेनरी सेशन म्हणजे या चर्चांच्या मधनं भूमिका तयार होणार, त्याचं ड्राफ्टिंग होणार, ती देशादेशांच्या वतीने मांडली जाणार, त्या प्लेनरी सेशनला मात्र परवानगी होती. मला वाटलं की पारदर्शकतेचा हा चांगला नमुना आहे. बदलत्या आर्थिक चित्रांनुसार जगातल्या देशांचं वर्गीकरण पण नव्याने एक वेगळ्या प्रकारचं करण्यात आलंय. आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करत असू तर कदाचित काल परवापर्यंत आपल्याला माहिती आहे की जगातल्या देशांचं 2च गटात वर्गीकरण होतं, विकसित आणि खरं म्हणजे अविकसित. पण अविकसित म्हणायला जरा अपमान वाटतो, म्हणून त्यांना विकसनशील म्हणायचं, डेव्हलपिंग, की तुम्ही त्यांना अंडर डेव्हलप असं नका म्हणू, नॉन डेव्हलप नका म्हणू. विकासाच्या ते मार्गावर आहे. पोपट उलटा पडलाय, त्यांनी पाय पसरले आहेत, पंजे ताणलेले आहेत, चोच वाचलेली आहे, पाणी घेतलं तर तो घेत नाही, मेला म्हणायचं नाही. पण बदलत्या काळाने आर्थिक चित्र जे बदलत गेलं, यानंतर आता जरा वर्गीकरण बदललंय. आता डेव्हलप, विकसित हे राहिलंच, पण आता त्या तथाकथित जे आधी विकसनशील त्यातल्या काही देशांनी फार मोठी आघाडी घेतली. याचा अर्थ ते ज्या सर्व आर्थिक अर्थांनी विकसित अशा अजून झालेले नाही आहेत, आता त्या देशांचं वर्गीकरण झालं ऍडव्हान्स डेव्हलपिंग. खरं म्हणजे चीन त्यात येतो, अजून भारत येत नाही, पण चीन येतो, मलेशिया येतो, इंडोनेशिया येतो, अजून भारत येत नाही. पण ऍडव्हान्स डेव्हलपिंग म्हणजे ते अजून विकसनशीलच आहे. त्या देशांमध्ये दारिद्र्य रेषेखालची मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या अजूनही आहे, पण आता ते कुठल्याही अर्थाने अविकसित, मागासलेले किंवा साधे विकसनशील म्हणता येणार, म्हणून ऍडव्हान्स डेव्हलपिंग. त्यानंतर डेव्हलपिंग सध्याचा भारत त्यात येतो, आणि एक नवं वर्गीकरण पुढे आलंय, ते नाव आहे LDC म्हणजे लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज. LDC, नायजेरिया, इथिओपिया, सोमालिया, तुवालू नावाचं पॅसिफिक मधलं बेट आहे, ते तर लवकरच पाण्याखाली जाणार आहे. तिथे समुद्राचं आक्रमण ऑलरेडी चालू झालं. तिथलं जर फुटेज पाहायला मिळालं आपल्याला तर गावागावांच्या मध्ये पाणी आलेलंच आहे. सगळ्यात मोठा पहिला धोका तुवालू आणि मालदीव्स हे जाणारच समुद्राखाली. ती कोपेनहेगन मध्ये त्यांची असलेली काळजी तर समोर निष्पन्न पुढे येते. पण असे जे जगातले अत्यंत अविकसित LDC असं नवीन वर्गीकरण करण्यात आले. आणि WTOच्या कामकाजाचं सुद्धा हे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे, त्याचं नाव स्पेशल अँड डिफरन्शिएटेड ट्रीटमेंट. म्हणजे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेची विशिष्ट स्थिती लक्षात घेऊन ठरवलं जाईल आणि त्या देशासाठीची पावलं उचलली जातील. सब घोडे 12% न्यायाने असं सगळ्यांनाच एकच सूत्र लावलं जाईल की ज्याचा मग फक्त विकसित देशांना फायदा आहे, असं नाही केलं जाणार. आर्थिक विकासाच्या रस्त्यावर अर्थातच म्हणजे डेव्हलपिंग किंवा लिस्ट डेव्हलप्ड यांना प्रश्न केवळ भांडवलाचा नाहीये, त्यांचा व्यापार खुला करण्याचा नाहीये, त्या देशांची क्षमताच निर्माण करणे आणि वाढवणे म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग. आणि औद्योगिक क्रांतीनंतर ज्या रस्त्यावर सगळीच मानवता पुढे गेलेली आहे तो कार्बन निर्माण करणाराच विकासाचा मार्ग आहे, प्रदूषण करणाराच आहे. म्हणजे विकास आणि प्रदूषण सध्या हातात करून चालतात. तेव्हा यापुढे प्रदूषण नको म्हणून आता जे विकसित देश आहेत
त्यांनी अविकसित देशांना सांगायचं आता तुम्ही तुमची जंगलं कापू नका, मग ते पुढे उद्योग कसे जाणार आहेत, रस्ते कसे तयार होणार आहेत, ते त्यांच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून विकसित कसे होणार आहेत. मग अशा वेळेला पर्यावरणातल्या बदलाशी सुद्धा जर त्यांना ऍडजस्ट व्हायचं असेल तर विकसित देशांची जबाबदारी आहे की त्यांनी फंडिंग निधी सुद्धा अधिक उपलब्ध करून दिला पाहिजे. हा जो टिकाऊ विकासाच्या संकल्पना हाच गाभ्याचा मुद्दा बनून बसतो की सगळ्यांनी कार्बन वाढवणाऱ्याच प्रदूषणाच्या विकासाच्या रस्त्यावर पुढे गेलं पाहिजे का विकासाची काही पर्यायी नीती आहे. आणि या लीस्ट डेव्हलप देशांना प्रशिक्षण फंडिंग ह्याच्याद्वारा विशेष ट्रीटमेंट वर्तणूक देऊन त्यांना विकासामध्ये पुढे आणलं गेलं पाहिजे. या सत्रांच्या मध्ये कामकाज त्याची एक विलक्षण शिस्त आहे. मला वाटलं की ती प्रक्रिया पाहणं रम्य आहे. म्हणजे सभागृहामध्ये हजारो सदस्य 156हून अधिक देश त्यांचे निर्णयकर्ते जे आहेत ते आहेत सभागृहामध्ये बसलेले आणि एजेंडाची एक शिस्त आहे त्याची. त्यामुळे आधीच्या कामाचा आढावा एक एक विषय ठरावाचा समोर येतो. ज्याला जे मांडायचं त्यांनी आधी ते लेखी दिलेलं असतं ते त्या वर्किंग सेशन्स मध्ये झालेले आहे. पण तरी या ठिकाणी काही मुद्दा मांडायचा असेल तर तो समोर येतो. त्या ठिकाणी हे डीजी आत्ताचे डायरेक्टर जनरल असलेले पास्कल लॅमी यांनी या 7व्या मंत्री परिषदेसमोरची जी मुख्य उद्दिष्ट आहेत ती मांडली. बोललेल्यांच्यामध्ये मी जी नावं आधी सांगितली ती आहेतच, पण त्यांनी सांगितलं की या परिषदेचं मुख्य उद्दिष्ट काय, तर जी चर्चेची चालू असलेली दोहा फेरी आहे ही पुढल्या वर्षाअखेरी पूर्ण झालेली पाहिजे. म्हणजे दोहा फेरीमधले जे अनिर्णित मुद्दे आहेत त्यांच्यावरचे देशादेशांमध्ये चर्चा होऊन एकमत आणि समान व्यासपीठ तयार निर्णय 2010 पर्यंत झाले पाहिजेत. पण ते निर्णय समोर आले पाहिजेत या परिषदेसाठी. म्हणून त्यांनी सांगितलं की इतर मंत्रीस्तरीय परिषदांच्या समोर ती सुरू होतानाच एक ड्राफ्ट मांडलेला असतो, प्रपोजल ड्राफ्ट, की यावर विचारविनिमय करून ही परिषद संपताना निर्णय घ्यायचा आहे. तर या परिषदेसमोर असं काही मंत्र्यांच्या समोर मंत्रीस्तरीय परिषदेसमोर ड्राफ्टच नव्हतं. कारण विषय दोहा परिषदेचेच चालू आहेत आणि फार्म सबसिडीचे आणि जी मगाशी मी यादी सांगितली ते आहेत. तेव्हा वेगळा ड्राफ्ट ह्याच्यासमोर मांडलेला नव्हता. पण आर्थिक संकटामुळे जगात तयार झालेली परिस्थिती हिचा त्या परिषदेला विचार करायचा आहे. आणि पास्कल लामींनी मांडलं, पुढे अनेक देशांनी मांडलंय की नॉर्मली एरवी विकसित देशच अनुदानांच्या विरुद्ध असतात, प्रोटेक्शन संरक्षणाची धोरणं स्वीकारण्याच्या विरुद्ध असतात. पण जरा हे आर्थिक संकट आल्या आल्या विकसित देशांनीच पहिल्यांदा ही संरक्षणात्मक धोरणं स्वीकारलेली आहेत. ती छुपी आहेत. त्याला नाव एक छान शब्द वापरण्यात आले ते आहे लो इंटेन्सिटी प्रोटेक्शनिझम. लो इंटेन्सिटी. पण त्यांनी जी धोरणं स्वीकारली ती स्वतःच्या देशाचे उद्योग, वस्तू, सेवा आणि स्वतःच्या देशातले जॉब्स यांना संरक्षण देणारी धोरणं त्या देशांनी स्वीकारली. तुमच्याही लक्षात असेल असं मी गृहीत धरतो की राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवताना बराक ओबामांचा हा निवडणुकीचा कार्यक्रम होता की मी निवडून आलो तर इंडियन्स भारतीय तुमची जॉब्स काढून घेत आहेत ती मी तुमच्या हातात ठेवीन, परत आउटसोर्सिंग बंद करीन. अमेरिकेच्या राजकारणामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला अमेरिकेतले जे भारतीय आहेत त्यांचा सर्वात जास्ती पाठिंबा डेमोक्रॅटिक पक्षालाच असतो. आणि ओबामाने जेव्हा हे मांडणं चालू केलं तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षालाच अनुकूल असलेलं एक वृत्तपत्र, ते जगातलं सुद्धा एक विख्यात आणि फार मोठे न्यूयॉर्क टाइम्स, तिथे अमेरिकेतल्या NRIsनी पानभराची एक जाहिरात मांडली की आम्ही तुमची जॉब्स काढून नाही घेत, आम्ही तुमच्याकरता जॉब निर्माण करतो. की जे भारतीय अमेरिकेत येतात, कंपन्या स्थापन करतात, ते सॉफ्टवेअर मधले तज्ञ किंवा आउटसोर्सिंगच्या द्वारा सुद्धा जे आम्ही काम करतो यांनी आम्ही तुमच्याकरता कामं निर्माण करतो. पण हे दिसून आलं गेल्या 1.5-2 वर्षात की आर्थिक संकटाच्या झळा लागायला सुरुवात झाल्यानंतर विकसित देश सुद्धा स्वतःच्या देशामध्ये प्रोटेक्शन, स्वतःच्या वस्तू सेवांना प्रोटेक्शन देणारी, जॉब सांभाळणारी, आणि म्हणून अर्थातच व्हिसाचे नियम बदलले, आत येऊ शकणारे विविध स्किल्ड कामगार यांचे नियम बदलले. तो विषय समोर आला. शेतीचा तर आलाच. हे जे डोमेस्टिक शेतीमध्ये हे 4-5 विषय सगळ्यात महत्वाचे होते. WTOचा गाभात शेतीचेच विषय आणि शेतीमध्ये हे 4-5 ब्लू बॉक्स सांगून झाले मी. कॉटन, कारण अमेरिकेचे मुख्य उत्पादन आहे कॉटन आणि आफ्रिकेतले अनेक देश, इजिप्त असेल, यांचं सुद्धा कॉटन. त्यामुळे त्याच्यावरची एक परिषद आणि एक युनिट वेगळं होतं. एकीकडे मध्यवर्ती सभागृहात कामकाज चालू असताना भोवती अनेक इतर छोटी छोटी सभागृह, त्याच्यात एक एक डिफाईंड विषय तो घेऊन तशी कॉटनची परिषद होती. केळी, बनाना, आफ्रिकेतले अनेक देश केळ्यांचा निर्यातदार देश आहे. त्या देशांवर विकसित देशांच्या मध्ये कुठे कोटा आहे, कुठे रिस्ट्रिक्शन आहे,
आणि कुठे या जागतिक संकटामुळे बंधनं आणण्यात आली. तर फक्त बनाना हा विषय घेऊन वेगळी बैठक चालू आहे. तुम्ही गेले 2-3 दिवस पाहत असाल तर EU देशांनी चीनमधून जी तयार होतात अशी फॅशन डिझायनिंगचे शूज, वेगवेगळे पादत्राणांचे प्रकार तयार होतात चीनमध्ये, पण डिझाईन मॉडेल्स आहेत. म्हणजे ही जी वेगवेगळी लुई वुटन, शनेल, ही ब्रँड नेम्स फार मोठमोठाली आहेत. प्रत्यक्ष त्यांचं उत्पादन चीनमध्ये होतं. त्यांना EU देशांनी बंदी घातली कारण चीन त्याच्यामध्ये संरक्षणाची धोरणं वापरतो असा EU आरोप करते. आता ते WTOच्या व्यासपीठावर ठरेल ते. तसा डोमेस्टिक सपोर्ट इश्यूज म्हणजे आपापल्या शेती क्षेत्राला त्या देशांनी जो स्थानिक सपोर्ट देणारी धोरण आहे, आणि मार्केट ऍक्सेस इश्यूज म्हणजे आपापलं बाजारपेठ इतर देशांना खुली करून द्यायची का नाही. त्या स्पेशल डिफरन्शियल ट्रीटमेंट हे जे मगाशी मी सूत्र सांगितलं त्यानुसार मग LDC किंवा विकसनशील देशांना जे स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम आहे, उदाहरणार्थ त्या देशातल्या सामान्य नागरिकांचं जीवनच ज्यावर अवलंबून आहे असे शेतीचं उत्पादन, त्या उत्पादनाच्या बाबतीत जर आग्रह धरला की ती बाजारपेठ खुली करा तर त्यांचं जीवनच धोक्यात येणार आहे, मग नाही खुली करता येणार. किंवा त्याला जर ते सरकार संरक्षण देत असेल तर ते चालेल. हे आहे ते स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम. आणि साऊथ म्हणजे मुख्यतः 23.5 अक्षांश रेखांशच्या दक्षिणेचे इक्वेटर याच्या भोवतीचे देश हे मुख्यतः गरीब देश आहे. नॉर्थ म्हणजे 23.5च्या उत्तरेचे हे थंड हवेच्या पट्ट्यामध्ये येणारे हे सगळे विकसित देश आहेत. तेव्हा जगामध्ये समान विकास आणायचा असेल तर नॉर्थ साऊथ डायलॉग आणि साऊथ साऊथ डायलॉग हे दोन्ही या परिषदेमध्ये चर्चा झाली. आणि फूड सिक्युरिटी इश्यूज म्हणजे शेवटी प्रत्येक देशाची मूळ पहिलं संरक्षण आणि पहिलं काम आपापल्या देशाला 2 वेळचं नीट खायला सन्मानाने देता आलं पाहिजे. या सगळ्यांच्यावर आधी WTO आणि नंतर कोपेनहेगन व्यक्तिशः मला दोन्ही ठिकाणी मला वाटलं समतोलपणे, पण मला वाटलं की भारताने मांडलेली मूळ भूमिका शास्त्रशुद्ध, विचारी आणि समतोल आहे. जागतिकीकरण येस, पण केवळ विकसित देशांच्या फायद्याचं नव्हे. आणि तुम्ही सगळ्या जगाचा नुसता खुली बाजारपेठ आणि तुम्हाला फायदा मिळवायचा असा विचार करू नका. सगळ्या जगाचा समान विकास कसा होईल ही भूमिका आता भारताचे जे व्यापार वाणिज्य मंत्री आहेत आनंद शर्मा यांनी मांडली. तिचं अर्थातच परिषदेत स्वागत झालं. आणि ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मेक्सिको आणि मग पुढे देशांची यादी चालू राहील यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबाही दिलाय. अमेरिकेची भूमिका, अमेरिकेचे जे ट्रेड कमिशनर त्यांचं नाव रोनाल्ड कर्क, शेती क्षेत्रातले अनुदान तयार करण्याची अमेरिकेची अनुदान कमी करण्याची अमेरिकेची तयारी नाही. WTOच्या व्यासपीठावर येऊनच अमेरिका आणि वेगवेगळे समूह यांच्या व्यापार वाणिज्य विषयक चर्चा चालू होत्या, त्यातल्या एकानेही समाधान व्यक्त केलं नाही. फक्त अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या फक्त त्याबद्दल अमेरिकेच्या वतीने रोनाल्ड कर्क, भारताच्या वतीने अनिल शर्मा या दोघांनीही सहमती आणि आम्ही बरोबर रस्त्यावर आम्ही निघालेलो हे मांडलं खरं. पण आनंद शर्मांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये कुठे ते मनाला पटेल असं नव्हतं. जे तुम्हाला अधिकृत सोर्सेस आहेत आणि पत्रकार परिषद आहेत, समारंभ सत्र चालू आहेत, यापेक्षा वेगळी माहितीचे सोर्सेस आहेत आणि ती माहिती काढण्याची एक पद्धत पण आहे, तिकडे लक्ष पण पाहिजे. त्यामध्ये माझे असं येत होतं कानावर की शेती क्षेत्रातली अनुदानं विकसित देशांनी बंद करण्याचा मुद्दा थोडासा मागे घेऊन भारताला इतर मुद्द्यांच्या बाबतीमध्ये काही अमेरिका आणि विकसित देश सवलती देतील असा एक, त्याला क्विड प्रोको असा इंग्लिश शब्द आहे, देवघेव, एक प्रकारची तडजोड, अशा मुद्द्यावर चर्चा चालू आहे. हे ऑलरेडी तिथे कानावर आलं. मग मी पत्रकार परिषदेमध्ये हे विचारलं. हे 2 मुख्य प्रश्न होते, आनंद शर्मांची पत्रकार परिषद आणि रोनाल्ड कर्कची, की अमेरिका शेती क्षेत्रातले अनुदान कमी करते आहे का, अमेरिका आणि EU. तर मुळातलं उत्तर आहे नाही. पण उत्तर देण्याच्या पद्धतीत आहे की ते गोलगोल आहे उत्तर, आलटून पालटून आहे, कुठे धड नाही असं हो बघू पण परंतु चालू आहे तथापि हावेवर, म्हणजे ते ऑफस्केट करणे. पण मुळातलं राहतं सोप्या इंग्लिशमध्ये समजून घ्यायचं तर द आन्सर इज नो. आणि मी आनंद शर्मांच्या पत्रकार परिषदेत जेव्हा विचारलं की भारताने शेती क्षेत्रातल्या अनुदानांचा मुद्दा थोडासा सोडून देऊ, पण त्या बदल्यामध्ये भारताला जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय वस्तू आणि सेवा किंवा जे भारतीय कुशल मनुष्यबळ जगभर जातं तिला अधिक सवलती दिल्या जाव्यात अशी काही चर्चा चालू आहे का. दोन्ही प्रश्नांवर आनंद शर्मांचं उत्तर होतं की निगोसिएशन्स चालू आहेत. आय डोंट वॉन्ट टू जिओपर्डाइज द निगोशिएशन्स, म्हणजे बोलणी चालू आहेत
आणि काही माहिती आता मी सांगितल्यामुळे ती बोलणी धोक्यात येते. मला हे कधी कळलेलं नाही. मग पारदर्शकता कुठे आहे आणि काय बोलणी चालू आहे हे सांगायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? की इश्यू हे आहेत आणि त्याच्यावर अमेरिकेची भूमिका आहे, भारताची आहे, पण अजून चर्चा चालू आहे, पाहूयात काय. तसं नाही, स्टोनवॉलिंग हा शब्द आहे. पण परिषदेच्या शेवटाकडे ज्या स्वतः डायरेक्टर जनरल असलेले पास्कल लॅमी यांनी विलक्षण मोकळेपणानेच दिलेत उत्तर. ते बोललेत पण मोकळेपणाने. ते म्हणाले या मंत्री परिषदेची जी पद्धती होती ही डेडलाईन ड्रिव्हन म्हणजे एक अशी तारीख किंवा मुदत ठरली आणि एक उद्दिष्ट ठरलंय, त्या तारखेपूर्वी ते उद्दिष्ट व्हायलाच पाहिजे. अशी ही परिषद डेडलाईन ड्रिव्हन नव्हती असं ते शेवटच्या दिवशीच्या परिषदेचा समारोप झाल्यानंतर ब्रीफिंगची जी पत्रकार परिषद आहे त्यात सांगतात. डेडलाईन ड्रिव्हन नाही. मग मला प्रश्न पडला, म्हणजे परिषदभर चर्चा चालू आहे की 2010 अखेरपर्यंत दोहा फेरी पूर्ण करा, मग ही डेडलाईन ड्रिव्हन नाही होय. पण WTOच्या मंत्री परिषदेमधून सुद्धा प्रत्यक्ष काही निष्पन्न झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि मंत्री परिषद सुरू होताना जरी कुठलाही एक समान ड्राफ्ट समोर नसला तरी चर्चेमधून सुद्धा कुठलेही समान मुद्दे अजूनही समोर आले नाहीत. मग पास्कल लॅमी म्हणणार की हे डेडलाईन ड्रिव्हन नव्हतं. तसं ते म्हणाले ही मंत्री परिषद नॉन निगोशिएटिंग, ही निगोसिएशन साठी नव्हती. मग पुन्हा प्रश्न कशासाठी होती? पास्कल लॅमींनी वापरलेले शब्द आहेत डायलॉग, बोलण्यांच्यासाठी होती. मग त्याला एवढ्या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे का? तर जिनिवात राहूनच जो एक पत्रकार कायम WTO हाच त्याचा बीट आहे. बीट म्हणजे त्याला सोपवलेला विषयच आहे की WTO. त्यानेच विचारलं त्याला, त्यामुळे पर्सनली ओळखतात पास्कल लॅमी. त्यामुळे ते असं बसलेलं होत आहे, त्याने हातवर केला. पास्कल लॅमी म्हणले येस जॉन यू गो, क्रिएट ट्रबल फॉर मी, की तुम्हाला त्रासच देणार आहे. ते जॉन जो कोणी असेल असा बसलेला, त्याने अशी पेन्सिल हातात ठेवून तो म्हणाला की या परिषदेला खर्च किती आला तेवढा सांगा. आणि निष्पन्न काही कारण नाही या सगळ्यात. मग उरतोच प्रश्न की मिनिस्टरियल कॉन्फरन्स झाली कशाला? फार्म सबसिडीचा विषय जिथे होता तिथेच आहे. आणि ठरलेली पुढची मंत्रिस्तरीय परिषद परत एकदा जिनिवा. पण असं ठरलंय की दुसऱ्या कुठल्या देशाने ऑफर केली, ती अजून समोर आलेली नव्हती. म्हणून मग जिथे WTOचे हेडक्वार्टर आहे तिथेच पुढची 2011 मी प्रश्नचिन्ह ठेवतोय, कारण होईल का नाही. झाली तर फार्म सबसिडीज वरचे विषय जर दोहा फेरी 2010 पर्यंत पूर्ण झाली पाहिजे तर ती होईल का नाही. पण मग ती करून अर्थातच मी निघालो बर्लिन. थंडी वाढत गेली. बर्लिन पाहताना आणि गेला काही काळ आधी मला वाटलं, विशेषतः जागतिकीकरणानंतर, की आता दुसरं महायुद्ध हा जुना विषय झालाय. माझ्या घरचे पुस्तकाचे कप्पे असू द्यात किंवा आता चाणक्यातली लायब्ररी असू द्यात, आणि अनेक फिल्म्स, फीचर फिल्म किंवा डॉक्युमेंटरीज ह्या दुसऱ्या महायुद्धावर आधारित आहेत. तर 1991 नंतर मला एका टप्प्याला वाटणं चालू झालं की आता हा हिस्ट्री, इतिहासातला विषय झाला. आता करंट कॉन्टेम्पररी विषय जागतिकीकरण आहे. जर्मनीत वावरताना आणि बर्लिन आणि त्यानिमित्ताने अधिक वाचन आणि जर्मन लोकांशी बोलताना जाणवतं की नाही, दुसऱ्या महायुद्धाची सावली संपलेली नाही आणि तिचा वर्तमान रेलेव्हन्स सुद्धा जो आहे तोही संपलेला नाही. पाहण्यात म्हणाल तर दुसऱ्या महायुद्धाची अनेक स्मारक आणि स्मृतीस्थळ आहेत. आणि त्यावेळेला जी हिटलरची नाझी राजवट होती तिचे अनेक ठिकाण आहेत. जर्मनीच्या सदसद विवेक बुद्धीवर ज्याचा सर्वात मोठं ओझ आहे आणि कलंक आहे, आणि त्याचं जर्मन नागरिकाला आजही दुःख आहे, ते आहे हिटलरनी केलेलं ज्यूंचं हत्याकांड. त्यामुळे बर्लिनमध्ये सर्वात आद्य स्थान, बर्लिनच्या मध्यवर्ती ठिकाणी जे सर्वात महत्वाचं म्युझियम आणि असे खुली सेमेटरी, स्मशान आहे, ते ज्यूइश होलोकॉस्ट म्युझियम आहे. आणि जर्मन नागरिकाच्या मनावर आजही असतो त्याचा दबाव. आजही 4 चौघांमध्ये असं बर्लिनमध्ये मोकळेपणाने वावरताना सहजपणे नाझी किंवा हिटलर हे विषय बोललेले पण चालत नाही. तुमच्याही लक्षात येईल की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये एकूण पाश्चिमात्य देशांमध्ये कोणीही आपल्या मुलाचं नाव ॲडॉल्फ ठेवत नाही. ॲडॉल्फ एकही नाव नाही. पूर्वी ही पद्धत होती, कॉमन होती. युरोपमधल्या अनेक देशांच्या राजांचं नाव ॲडॉल्फ किंवा त्या देशांच्या नुसार उच्चार ॲडॉल्फी, ॲडॉल्फस. स्वीडनचा जो सर्वात पराक्रमी राजा मानला जातो आणि मध्ययुगीन स्वीडनचं सुवर्ण युग असं ज्या काळाचं मानलं जातं त्याचं नाव गुस्ताव ॲडॉल्फस. गुस्तावस ॲडॉल्फस असंच त्याचं नाव आहे. आता नाही ठेवत. जर्मन सदस्य बुद्धीवर त्याचं प्रेशर आहे. कोल्ड वॉरचं केंद्र होतं बर्लिन. प्रत्यक्ष भिंत आता नाही शिल्लक. ती 9 नोव्हेंबर 1989 नंतर जी पाडायला सुरुवात झाली ती गेली पडून सगळी. आता एक स्मारक म्हणून अशी भिंत थोडा भाग शिल्लक ठेवलाय फक्त, छोटासा. आणि लोक पाहायला म्हणून तिथे येतात तेवढाच असा छोटा शिल्लक ठेवलाय, कारण
पाडून टाकली लोकांनी भिंत आणि त्याचे काही पीसेस घेऊन लोकांनी ते जगभरच्या म्युझियम्स मध्ये ठेवले. कोणी त्याचे विकायला पण सुरुवात केली. मला एक आनंदाचा अनुभव इथे पोहोचल्या आला. आपले ज्येष्ठ गृहस्थ इथे आलेले होते, ते पूर्वी जर्मनीला जाऊन आले. त्यांनी मला एक जर्मन नियतकालिक पण दिलं आणि त्यांनी असा एक छोटासा पीस लालसर रंगाचा दगड येतो, ते म्हणाले हा जर्मन त्या बर्लिन वॉलचा हा पीस आहे, त्यांच्याकडे पण आहे. पण आता शिल्लक ठेवली ते एक छोटा भाग बर्लिनच्या भिंतीचा, तिला जोडून तिथे म्युझियम ठेवले. बाकी बर्लिन शहरभर अशा विटा, 2 विटांची एक रांग आहे छोटी, ती जमिनीतच गाडलेली आहे. तर वावरताना असं दिसतं की ते तिथून होती बर्लिनची वॉल. आणि मुख्य रस्ते सुद्धा बर्लिनचा जो फ्रेडरिकचं नाव आहे त्या रस्त्याला, असा मोठा मुख्य जो रस्ता आहे तोच एका स्पॉटला पूर्व बर्लिन मध्ये जात होता. तिथे जे मुख्य चेक नाका होता त्याचं नाव आहे चेक पॉइंट चार्ली. तो अमेरिकन सेक्टर होता. त्या चेक पॉइंट चार्ली याच्यावर आधारित हॉलिवूडचे चित्रपट सुद्धा अनेक आहेत. आणि अगदी नुकतं 1 महिन्या 2 महिन्यापूर्वी त्या चेक पॉइंट चार्लीला लागून एक फार छान नवं म्युझियम चालू झालंय. ते आहे हिटलरच्या राजवटीच्या काळामध्ये काही जर्मन नागरिकांनी हिटलरचा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. तर जो ऐतिहासिक वारसा एकत्र करणे आणि जर्मनीला तो सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. तो जर्मनीचा प्रयत्न हिटलरच्या सावलीतून बाहेर पडायचा आहे. आणि हिरो कोण, तर ज्यांनी हिटलर पॉवरफुल असताना सुद्धा हिटलरचा विरोध केला. अलीकडे आलेला हॉलिवूडचा जो व्हॅल्केरी नावाचा चित्रपट आहे, टॉम क्रूजनी त्यातल्या जर्मन ऑफिसर आहे त्याचा रोल केलेला आहे. त्यांनी कट केला होता हिटलरला उडवण्याचा. आणि मग दुसरं महायुद्ध थांबवून, जूनचा हत्याकांड थांबवून एक लोकशाही जर्मनी निर्माण, तो कट फसला. पण त्याची जी मूळ ठिकाणे आहेत ती जपली आहेत. त्या बिल्डिंग्स, तो ऑफिसर बसायचा कुठे, कट कसा झाला, आणि अर्थातच मला ते सर्व पाहता आलं. हे रेझिस्टन्स म्युझियम. जर्मन शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा सध्या सातत्याने त्यांची जी पाठ्यपुस्तकं आहेत, ही कोणती पाठ्यपुस्तकं पाहिजेत, तर ज्यामध्ये लोकशाही शिकवली जाईल, ज्यामध्ये जो अति टोकाचा अल्ट्रा नॅशनलिझमचा अर्थ आहे राईट ऑर रॉंग, माय कंट्री, जग विरुद्ध माझा देश, अशी विभागणी, अशी दुसरं महायुद्ध आणि शीतयुद्ध च्या खुणा पाहून लोकांशी बोलून कोपेनहेगन मध्ये पोहोचलो. मला बर्लिनहून हॅम्बुर्गला ट्रेन बदलायची होती. हॅम्बुर्गहून जी ट्रेन निघाली ती अख्खी ट्रेन खच्चून भरलेली होती आणि ती सगळीच्या सगळी परिषदेला जाणारी माणसं होती. म्हणजे एकदम बदललेलं वातावरण आणि असं चार्ज की सगळे की ह्या परिषदेकडनं काहीतरी फार विशेष अपेक्षित आहे. उभ्या मानवतेच्या इतिहासाला इथे आकार येणार आहे. पर्यावरणाचं आव्हान, अन्यथा जग कोलमडत आहे आणि ही उपलब्ध असलेली शेवटची संधी, हे त्या ट्रेन मध्ये पण जाणवत होतं. ते हॅम्बुर्गला नंतर डेन्मार्क मध्ये शिरताना मध्ये समुद्र येतो, बाल्टिक समुद्र आहे. तर अख्खी ट्रेन एका शिपवर जाते. ट्रेनच शिपवर जाते. ते शिप असं जोडलेलं आहे रुळांवरनं, ती ट्रेन शिपवर जाते. मग ते शिप बाल्टिक समुद्रातनं पलीकडे डेन्मार्कच्या किनाऱ्याला लागतं. ते किनाऱ्याला लागलं ती ट्रेन मग किनाऱ्यावर येते आणि त्यावेळेला तुम्ही डेकवर जायचंय. प्रचंड मोठं शिप आहे, डेकवर जायचंय. भोवती पसरलेला बाल्टिकचा समुद्र. खरोखर माणूस टेक्नॉलॉजीने काय करू शकेल, आणि हे एक टेरिफिकच आहे. पण हे जसं टेरिफिक आहे तसं एकूणच युरोपीय देश आणि त्यातही हे स्कॅन्डिनेव्हियातले तिन्ही, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, तुम्हालाही माहिती असेल की हे तिन्ही जगातले रिचेस्ट म्हणजे सर्वात श्रीमंत देशांमधले. दरडोई उत्पन्न हा निकष वापरला तर नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क हे सर्वात श्रीमंत ब्रॅकेटमध्ये आहेत आणि स्वीडन द रिचेस्ट आहे दरडोई उत्पन्न या निकषावर. आणि प्रचंड मोठे रुंद रस्ते, ट्रॅफिकला असलेली विलक्षण शिस्त. पण या देशांनी पर्यावरणाच्या टेक्नॉलॉजीज घेणं आतापासूनच चालू केलेले, स्वीकारणं. ऊर्जेचे पर्यायी स्रोत, पेट्रोलचा कमीत कमी वापर, कार्बन फुटप्रिंट कमीत कमी मागे ठेवूया. आणि मोठमोठाले ऊर्जेचे प्रकल्प, सोलर एनर्जी, विंड एनर्जी ह्याच्या आधारावर निर्माण करता येतील का, बायोफ्युएल्सचा वापर करता येतील का, हे या तिन्ही देशांमध्ये, त्यामध्ये डेन्मार्क पण अग्रगण्य आहे. तेव्हा हे देश सुंदर आहेत, निसर्गतः पण सुंदर आहेत आणि त्या असलेल्या सौंदर्यात मानवी कर्तृत्वानी मूळ अधिक भरही घातलेली आहे. त्यामध्ये तर अर्थात शंकेला एवढीशी सुद्धा जागा नाही. कोपेनहेगनला जी परिषद झाली ती आजपर्यंत झालेली सर्वात मोठी परिषद आहे, वर्ल्ड्स बिगेस्ट. तिला 190हून अधिक देश उपस्थित होते, त्यांची प्रतिनिधी मंडळ. त्यापैकी 150हून जास्ती देशांचे स्वतः हेड्स ऑफ स्टेट किंवा हेड्स ऑफ गव्हर्नमेंट उपस्थित होते.
तिथे आपण 15,000 अधिकृत डेलिगेट्स आहेत, म्हणजे ते त्या त्या गव्हर्नमेंटचे, सरकारचे, आणि शिवाय 15,000हून अधिक होते NGOs, IGOs आणि सिव्हिल सोसायटी, म्हणजे नागरिक एकत्र येऊन काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतायत. हे सगळे मिळून त्यांना नोंदणी मिळालेली. जगातले जे प्रमुख मानावीत अशी 70 शहरं, मग त्यांचे नगराध्यक्ष, मेयर्स हे पण उपस्थित होते. आणि नुसते पत्रकार म्हणायचे झाले तर 3,000हून अधिक होते. आणि जगातला सर्व मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि अलीकडच्या काळामध्ये पुढे आलेला एक फार महत्वाचा प्रकार म्हणजे ब्लॉगर, म्हणजे एक प्रकारे फ्रीलान्सर. तो कोणाशी कुठल्या वृत्तपत्र किंवा चॅनलशी नसतो, पण तो आपलं म्हणणं मांडतो. आणि काही ब्लॉग हे अनेक वृत्तपत्र किंवा चॅनलपेक्षा प्रसिद्ध आहेत. असे ब्लॉगर्स म्हणजे हे उभ्या मानवतेचं, जगातल्या सगळ्या भाषा, जगातले सगळे रंग, मानवतेचे सगळे नमुने, सर्वांच्या समोरचं एक समान आव्हान ते उपस्थित होतं. ते परिषदेमध्ये आतमध्ये जाताना तुमचा सिक्युरिटी क्लिअरन्स झाला की असं भव्य, तो एअरपोर्ट सारखा होता. सिक्युरिटी जबरदस्त टाईट होती, कारण बाहेर निदर्शनं पण चालू होती. ती निदर्शनं अर्थात होती. आग्रह होता की या परिषदेमध्ये आता तुम्ही मानवतेला दिशा देणारे निर्णय घ्या, पण काही ठिकाणी हुल्लडबाजी वाढत होती, म्हणून सिक्युरिटी पण टाईट होती. तर मला जाणवलं की प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेच्या एखाद्या इतक्या महत्वाच्या परिषदेत केऑस आहे. केऑस. WTO करून पोचलो होतो. तिथे मला माझा प्रेसचा बॅज मिळताना पोचलो, माझा पासपोर्ट दाखवल्यावर क्लिअरन्स, आणि जिथे बॅज मिळणार तिथे गेलो, पासपोर्ट दाखवला, समोर बॅज तयार होता, त्यांनी फक्त उचलून दिला आणि की सही करा की तुम्हाला तुमचा बॅज मिळाला. या कोपेनहेगन परिषदेसाठी पोचण्यात मारामार. जिथे परिषद आहे ते बेला सेंटर, हे थोडं डेन्मार्क, कोपेनहेगन शहराच्या थोडंसं बाहेर आहे, पण ते आहे भव्य, म्हणजे त्याला, त्या भव्यत्वाला शब्द उणे पडावेत इतकं टेरिफिक, इतकं कमालीचं सुंदर. आणि त्या कॉन्फरन्स सेंटरच्या आतमध्ये एक वेगळंच विश्व. बाहेर कडाक्याची थंडी, आणि दिवस पुढे सरकत गेले तसे बर्फ पडणं पण चालू झालं, आणि सबझिरो टेम्परेचर पण आली. पण एकदा त्या परिषदेच्या प्रांगणात पाऊल टाकलं की अख्खं एक शहरच्या शहर उभं आतमध्ये, आणि ते सगळं वापरलेले मानवाने टेक्नॉलॉजीचे उपाय वापरून एक समान नॉर्मल टेम्परेचर जिथे आतमध्ये मेंटेन केलेलं, असा एक अख्खं शहरच्या शहर. म्हणजे नुसता सिक्युरिटी क्लिअरन्सचा एरिया, म्हणजे 3 फुटबॉलची पिचेस मावतील एवढा नुसता सिक्युरिटी क्लिअरन्सचा एरिया. आणि त्याचं नीट सुनिश्चित होतं की प्रेसनी कुठून करा, NGOs कुठून, IGO कुठून, ऑफिशियल डेलिगेट्सना वेगळं दार होतं. आणि पुढे ज्या वेळेला आपापल्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती येणार, मग त्यांचं VIP गेट अर्थातच वेगळं होतं. पण ज्या वेळेला त्या प्रेसच्या एरियामध्ये मी पोहोचलो, तिथे राडा होता. राडा हा शब्द आहे, केऑसनी काय खरं कळत नाही. राडा, गर्दी, रांगा, आणि जिनियस वाटलं मला. जिनियस म्हणजे तुमचा पासपोर्ट दाखवा. मला मधल्या प्रवासाला मी निघालो त्यावेळेला कोपेनहेगनच्या परिषदेचं माझं कन्फर्मेशन आलेलं नव्हतं, ती प्रक्रिया अजून चालू होती. तिकडे मी जिनिवाला असताना कानावर आलं, म्हणजे निरोप मला मिळाला, मग ईमेलनी त्याचा तो प्रिंट आउट मिळाला की आता कन्फर्म झालं. नाव नोंदणीची जी पद्धत होती तिच्यात जोपर्यंत तुमचं नाव कन्फर्म नाही तोवर तुम्हाला एक कोड नंबर दिलेला आहे, आणि स्टेटस जर तुम्हाला शोधायचं असेल की आता स्थिती काय, तो कोड नंबर फीड करा, तुम्हाला तुमच्या नावाचा आत्ता काय त्याचा नेमका डेटा मिळेल. प्रवासामध्ये मधल्या वाटेत असताना मग मला निरोप आला आणि कन्फर्मेशनचं माझं पत्र मला आलं. ते मी त्याचा प्रिंट आउट घेतला आणि विचार करून पोहोचलो होतो कोपेनहेगनच्या परिषदेच्या ठिकाणी बेला सेंटरला, की काय काय विचारतील, डॉक्युमेंट्स काय मागतील आपल्याला. तर कन्फर्म नाव नव्हतं तोवर फार तर कोड नंबर मागितला असता, पण आता नाव कन्फर्म आहे. तुम्ही मला पाठवली त्याची ईमेल, तिचा मी प्रिंट आउट हाताशी ठेवला. खचून गर्दी, रांगा, कुणाचा पायपोस कुणाच्या नाही, म्हणजे आपल्या भारतीय मनाला दिलासा मिळावा असं वातावरण. अशा वेळेला आपलं काम कसं करायचं याच्यात आपण तज्ञ असतोच, ते सर्वायवलच केलं. त्यामुळे त्या गर्दीतनं जिथे जायचं तिथे घुसत मी ज्या काउंटरवर पोहोचलो. आता ते व्हॉलंटियर्स होते, तरुण मुलं मुली होती, उत्साहात काम करत होते. एक निळ्या रंगाचा युनिफॉर्म होता त्यांचा, त्यांची एनर्जी आणि मनापासून काम करतात, कारण त्याला प्रत्येकाला फील की मी जगाच्या दृष्टीने काही महत्वाचं घडतंय त्याच्यात मी सहभागी आहे. तेव्हा प्रसन्न चित्ताने काम करत होते ते. तर ती जी एक कन्या तिथे, तिच्या समोर मी पोहोचलो, टेबल, तिला माझा पासपोर्ट दिला आणि पत्र दाखवलं. तर ती म्हणाली, वेअर इज युअर कोड नंबर. मग म्हणाला मी आय वॉजंट शुअर. म्हटलं मला कन्फर्मेशनचं आहे, सो आय प्रिझ्युम की कोड नाहीये. मग आता मग तिथेच उभा. ते म्हणले ओके पासपोर्ट द्या, मी शोधते. अशी ती सगळ्यांचे पासपोर्ट गोळा करत होती. ते घेऊन आतमध्ये कुठेतरी जात होते. आणि भारतातले 2 मुख्य एक वृत्तपत्र आणि एक नियतकालिक आहे, ती फार मोठी आहेत, ऑलमोस्ट नंबर 1ची आहेत, म्हणूनच अर्थात मी नाव सांगत नाही, पण त्याचे पण पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आधी पूर्वनोंदणीच केलेली नव्हती.
कारण आम्हाला कोण नाही म्हणणार आहे. आणि त्यांचे पासपोर्ट घेऊन आतमध्ये गेलेले होते, त्यामुळे ते असे एवढे चेहरे करून तिथे वावरत होते. त्यांचे पासपोर्ट गुल आतमध्ये. ही मुलगी माझा पण पासपोर्ट घेऊन आतमध्ये गेली. आता मी आपला तिथे असा उभा नुसता, माझ्या पासपोर्टचा आता काय होतंय. म्हणून मी आता तिथनं निरोप चाणक्यच्या ऑफिसला आपल्याला पाठवून मी माझा कोड नंबर होता तो मागून घेतला. मग त्या मुलीला सांगितला कोड नंबर. त्यावेळेपर्यंत ती म्हणाली की नाही तुमचं रेकॉर्ड सापडलंय, तुमचा पास तयार होतोय. म्हणजे आता याच्या पुढे तयार होणार. तो तयार होण्याची प्रोसेस काय म्हणजे WTO पास तयार ठेवला होता आधी, कारण प्रोसेस मी आधी केली ना पूर्ण. तसं नाही, या तुम्ही पोचा मग होणार. आणि तो काय तर मी माझा पासपोर्ट दाखवायचा, मग तो त्या गर्दीतनं त्या राड्यातनं, मग मी समोर तो बाकी मागे रांगा, मग ते सगळे म्हणणार ए बाजूला हो ना, माझी टर्न आहे. म्हणजे बरोबर भारताचे आपल्याला माईक वरनं बोलताना काही देता येणार नाही, तशा पण उपमा त्याला देता येईल. त्यातल्या त्यात बोलता येईल अशी टेलिफोन बूथचे खूप जणांना फोन करायचा असतो कॉमन पब्लिक टेलिफोनच्या बाहेर. ते आता मोबाईलमुळे मागे पडलेलं आहे, पण त्यामुळे असे मागे. मग मी म्हणतो मी काय करू, ती माझा पासपोर्ट घेऊन गेली ना. मग बऱ्याच वेळानंतर ती म्हणणार की आता आलेला आहे, आता तुमचा पास तयार होतोय, फ्रेशचा पास आता तुमचा तयार होतोय. मग मी ती बस तो पास तयार होतोय म्हणजे काय तर मग आतमध्ये कुठेतरी डेटा एंट्री होते. तिचा प्रिंटआउट ही मुलगी जिथे उभी होती तिच्या शेजारी प्रिंटर होता, त्याच्यावर येणार तो कोरा फॉर्म, त्याच्यावर माहिती प्रिंट केलेली, ती मला तो हातात देणार. आणि मग म्हणणार आता समोर जाऊन फोटो काढायचा आहे, तिथे चिकटवायचा तो फोटो. याचा फोटोची जागा दुसरीकडे. हे मॅनेजमेंट स्किल आपलं आहे. सध्या सरकारी कारभार ज्या तऱ्हेने आपला चालतो आपल्या देशाचा, तो हे चालतो एक एकीकडे दुसरं दुसरीकडे. आणि तुम्ही एका रांगेतनं तुमचं काम व्हायला पोहोचलात की कळतं की तुम्हाला जे काम करायचं होतं ती रांग ही नव्हतीच. आणि अशा सगळ्या महाकष्टानंतर कळतं मग तुमचा फ्रेशचा पास मिळाला. आता हे घ्या, हा फॉर्म घेऊन त्याची दुसरी रांग, ती वेगळी, ती अशी सापासारखी आणि वेगवेगळ्या वेगवेगळे असलेली अशी रांग. अशा रांगेतनं मग तिथे पोचायचं, मग बसायचं, मग ही करायचं, मग फोटो येणार, मग तो चिकटवला जाणार. आणि मग तुमचं लॅमिन ते गळ्यामध्ये लटकवायला, ते गळ्यामध्ये लटकवायचं. तिथे केऑस होता. पण एकदा ते पार केलं आणि तुम्ही परिषदेच्या प्रांगणात आत गेला, तिथे इलेक्ट्रॉनिक चेक होते. अर्थात ते प्रत्येक पासला एक बार कोड आहे, तो चेक करून तुम्ही आतमध्ये. आतलं दृश्य विलक्षण, वेल ऑर्गनाइज्ड. म्हणजे आत पाऊल टाकल्यानंतर आधी रिसेप्शनचा एरिया आहे. थंडीच्या एरियांच्या मध्ये व्यवस्थापनात किती बारकावे लक्षातही ठेवायला लागतात. अनेक लोक अंगभर सगळे गरम कपडे घालून येणार, पण एकदा परिषदेत शिरले की ते घालून वावरायचे नाही, त्याला क्लोक रूम लागणार. ती क्लोक रूमचा परिसर म्हणजे 4-5 फुटबॉलची पिचेस, आणि त्याच्यावर एक 50-60 व्हॉलंटियर्स काम करतात. पण त्यांच्या रांगा वेल डिफाईंड, त्यांना कलर कोड दिलेला होता. तुम्ही ज्या रांगेत आहात मग तुम्हाला अंगावरचा ओव्हरकोट आणलेले जास्तीत. काही जण डायरेक्ट आधी परिषदेलाच पोहोचत होते, त्यामुळे बॅगेसकट येत होते, ती पण ठेवण्याची तिथे व्यवस्था होती. क्लोक रूम असा 4-5 फुटबॉलची पिचेस पार केली की मग 2-4 फुटबॉलची पिचेस असावीत असं मोठं आधी एक प्रदर्शन होतं. ते जगभरच्या आलेली विविध सरकार, स्वतः युनायटेड नेशन्स किंवा NGOज यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात आपण काय काय प्रयोग केलेले त्याला दिलेले स्टॉल होते, प्रकाशन होते. आणि पॅम्पलेट्स, बुलेटिन, त्याच्यावर कुठे छोट्या फिल्म्स दाखवल्या जातात. असं म्हणजे दृश्य विलक्षण, असं भव्य. ते पार केलं की परिषदेचं प्रांगण चालू होत होतं. अर्थातच मीडियासाठी एक वेगळा एरिया आहे. तो जो मीडियाचा हॉल आहे तिथे 4000 लॅपटॉप्स ठेवलेले होते अशा ओळीने, सगळे इंटरनेट. आणि एनी मुवमेंट ते इंटरनेटवर आहेतच. म्हणजे इंटरनेटवर जाणे प्रकार नाही. फोन लावा, मग तुमचा पासवर्ड सांगा, मग तो डिस्कनेक्ट होतोय, मग ते तो हसणारा जो असतो हॅ करतोय तो कोपऱ्यामध्ये जातच नाही, तो हॅच करत राहतोय. मग तुम्ही म्हणा नाही चेकिंग आयडेंटिटी, नथिंग डुईंग. 4000 लॅपटॉप्स कायम ऑनलाईन. आणि कोणीही पत्रकार, त्याच्यापाशी तो प्रेसचा बॅच पाहिजे तर ते मीडिया सेंटर होतं. प्रेस कॉन्फरन्सेसच्या रूम्स होत्या आणि 2 मुख्य प्रचंड हॉल होते. एकाला नाव टायको ब्राहे आणि दुसऱ्याला नाव कारेन ब्लिक्सेल.